ॐ नमस्तस्मै गणेशाय ब्रह्मविद्याप्रदायिने यस्यागस्त्याय ते नाम विघ्नसागरशोषिणे ध्याये स्थिरेण चित्तेन गणेशं सर्वसिद्धिदं बुद्धिप्रकाशकं पूर्णं योगिनां हृदि संस्थितं स्वानन्देशं गणेशानं महावाक्यस्वरूपिणं तत्त्वमस्याकृतिधरं सिद्धिबुद्धियुतं भजे सिन्दूरोद्धूलिताङ्गं तिलकविलसितं चारुगौराङ्गरागं गाणेशाक्षान् दधन्तं स्मितमुखकमलं ज्ञानमुद्राकराब्जं भव्यं चाजानुबाहुं यतिवरममलं शुद्धकाषाय वस्त्रं योगीन्द्रं श्रीगणेशं परमगुरुवरं गाणपाचार्यमीडे। परब्रह्म परमात्मा भगवान श्री मयुरेश्वर क्षेत्रातील समस्त क्षेत्रवासी देवता आणि उपस्थित सकल संत सज्जन हो, अत्यंत आनंददायी अशा प्रकारच्या क्षेत्रावर भगवान श्री मयुरेश्वराच्या चरणी आपण सगळे विराजमान आहोत। भगवान गणेशांना स्वानंदेश असं म्हटलं जातं, कारण त्यांच्या निवासस्थानाचं नाव स्वानंद असं असतं। स्वानंदपुरामध्ये ते राहतात, जिथं स्वानंदपुर स्वर्गाच्या पलीकडे त्याचं वर्णन आपण केलं, कैलासाच्या पलीकडे त्याचं वर्णन शास्त्रांनी केलं। त्या स्वानंदाचं प्रतिरूप पृथ्वीवर जर कोणतं असेल तर त्याला भूस्वानंद असं म्हणतात, त्याला मयुरेश्वर क्षेत्र असं म्हणतात। ज्या क्षेत्रावर भगवान आपल्या संपूर्ण परिवारासह आणि संपूर्ण वैभवासह विराजमान असतात, म्हणून विश्वातलं सगळ्यात मोठं क्षेत्र गणेशाचं कोणतं असेल तर ते भूस्वानंद क्षेत्र आहे। हे विश्वातलं सगळ्यात पहिलं क्षेत्र आणि सगळ्यात श्रेष्ठ असलेलं क्षेत्र, या स्वानंदेश क्षेत्राचं हे संपूर्ण वैभव इथं जे आहे ते वैभवाच्या सह मोरयाची पूजा करण्याच्या ज्या दोन पद्धती, त्या दोन पद्धतींना इथे नित्ययात्रा आणि द्वारयात्रा असं म्हणतात। किती व्यापक आहे हा विषय। मुद्गल पुराणाने आपल्या 9 खंडांपैकी 6ठ स्कंद जो आहे तो सगळाच्या सगळा 6वा स्कंद मयुरेश्वर क्षेत्र वर्णनाला दिला, आणि इतकं व्यापक वर्णन मुद्गल पुराणाने या क्षेत्राचं केलं की आपल्या लक्षात येईल वाचत असताना की जर आपण बारकाईने वाचत गेलो तर असं वाटेल की या क्षेत्रातला प्रत्येक पाषाण जणू काही कुठली तरी देवताच आहे, कारण इतक्या देवतांचं वर्णन केलं आणि त्या सगळ्या देवता इथे येऊन निवास करतात असं वर्णन केलं, आणि त्या प्रत्येकाचे स्थान एकमेकाच्या जवळ असे सांगितले की याच्यानंतर याचं स्थान, त्याच्यानंतर त्याचं स्थान, की असं वाटेल की या क्षेत्रातला प्रत्येक पाषाण कुठली तरी देवता स्वरूप आहे। इतकं दिव्य असणारं हे क्षेत्र, या क्षेत्राचा आज आपण थोडक्यात परिचय करून घेण्याचा एक प्रयत्न करणार आहोत। थोडक्यात यासाठी म्हटलं की याचं वर्णन ब्रह्मा विष्णू महेश करू शकत नाही, सहस्रमुखांनी शेष करू शकत नाही, 4 मुखांनी ब्रह्मदेव करू शकत नाहीत, 6 मुखांनी षडानन स्कंद करू शकत नाही असं मुद्गल पुराण सांगतं। त्याच्यामुळे आपण त्यातल्या त्यात प्रयत्न करू की या क्षेत्राचं वर्णन, मग या क्षेत्रावर आपण जेव्हा येऊन पोचतो तेव्हा याला भूस्वानंद क्षेत्र म्हणतात। किती वैभवशाली क्षेत्र आहे त्याचं एका श्लोकामध्ये वर्णन परमपूज्य अंकुशधारी महाराजांनी केलं। निजे भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे, हा भूस्वानंद आहे। निज म्हणजे त्यांचा स्वतःचा, या क्षेत्रावर निज म्हणजे स्वतःच्या क्षेत्रावर मोरया राहतात। भूस्वानंदे हा जणू काही भूमीवरचा स्वानंद लोक आहे। भूस्वानंदे जडभरत भूम्यां परतरे, ही जडभरतांची भूमी आहे। सगळ्या याच्या शेवटी आपण त्या जडभरतांचं वंदन करू, त्या क्षेत्राचा विचार करताना आपण त्याच्यावर बोलू। जडभरतांची ही भूमी, त्या जडभरतांच्या भूमीमध्ये परमसुख दे। कशी भूमी आहे ही? तुरीया तीरे, इथं तुरीया नावाची नदी, जिला ब्रह्मकमंडलू असं म्हणतात, 3 नद्यांचं वर्णन आपल्यासमोर येतं। गंगा यमुना आणि सरस्वती या 3चं वर्णन असतं। गंगा यमुना सरस्वती या 3 गुणांच्या 3 नद्या म्हणून वर्णन आपल्यासमोर शास्त्रांनी केलं। त्या 3च्या पलीकडे असणारी जी 4थी अवस्था, त्या तुरीया अवस्थेला ब्रह्मकमंडलू म्हटलं। त्या ब्रह्मकमंडलूच्या तीरावर म्हणून तुरीया तीरे परमसुख दे। विश्वातलं सर्वाधिक सुख जर कुठं मिळत असेल तर ते मयुरेश्वर क्षेत्रावर। अशा अवस्थेमध्ये त्या परमसुखाला देणारा तू हे मोरया परमसुख दे त्वम निवससी, तू या क्षेत्रावर राहतोस। कसा आहेस तू? मयूराया नाथः, मयूरा म्हणजे माया, त्या मायेचा नाथ असणारा तू। त्वम असीच मयूरेश भगवन, हे मोरया तू मयूरेश आहे, कारण तू मयूरेचा नाथ आहे। त्या मयूरेशाला म्हणून आतस्त्वाम संध्याये,
म्हणून मी तुझं ध्यान करतो, मी तुझी उपासना करतो. कारण कसा आहेस तू? अंकुशधारी महाराज एका शब्दात मोरयाचं वैभव सांगतात, शिव हरी रवी ब्रह्म जनकम. भगवान शंकर, भगवान विष्णू, भगवान ब्रह्मदेव, भगवान सूर्य या सगळ्यांचा जनक असलेला मोरया. शिवपुत्र गणेशाचं स्तवन नाही, पार्वती नंदन गणेशाचं स्तवन नाही, या सगळ्यांनी ज्याची उपासना केली त्या मोरयाचं क्षेत्र. म्हणून शिव हरी रवी ब्रह्मजनकम अशा मोरयाच्या क्षेत्रावर आल्यानंतर नित्ययात्रा करायची असते. नित्ययात्रेकरता मंदिरात जाताना सर्वप्रथम आपल्याला मूषकराज लागतात. त्या मूषकराजांची प्रार्थना करायची, कारण ते गणेश वाहन आहेत. ते आपल्याला मोरयापर्यंत नेतणार आहेत, मोरयाला आपल्यापर्यंत आणणार. दोन्ही विषय असल्यामुळे या सगळ्या क्षेत्रावर येताना नित्ययात्रेच्या आरंभी त्यांना वंदन करावं. त्यांना वंदन करून नित्ययात्रेची अनुज्ञा घ्यावी आणि मग मंदिरात प्रवेश करावा. मंदिरात प्रवेश केल्यानंतर पूर्व दिशा जी आहे मंदिराची, मोरयाच्या उजव्या बाजूला भगवान नग्नभैरवराजांचं स्थान असतं. मंदिरात जाण्याच्या पूर्वी नग्नभैरवराजांनाही वंदन करावं आणि त्यांना वंदन करून त्यांची अनुज्ञा घ्यावी आणि मग प्रत्यक्ष मयुरेश क्षेत्रामध्ये भगवान मयुरेशाच्या समोर जाऊन उभं राहावं. काय वैभव या क्षेत्राचं! मुद्गल पुराण आपल्याला सांगतं, पंचेश्वर ओंकारातून विभक्त रूपांमध्ये प्रगट झाले. भगवान ब्रह्मदेव, भगवान विष्णू, शंकर, देवी आणि सूर्य हे 5 ईश्वर वेगवेगळे झाले. हे 5 एकमेकांना जेव्हा भेटले तेव्हा सगळ्यांच्या समोर प्रश्न होता की आपण कोण. ते स्वतःलाच ओळखत नव्हते, एकमेकांनाही ओळखण्याचा प्रश्न नव्हता. पण त्यावेळा त्या सगळ्यांनी मिळून चिंतन असं केलं की ज्या अर्थी आपण 5 आहोत आणि आपण एकमेकाला निर्माण केलेलं नाही, याचा अर्थ आपल्याला निर्माण करणारा 6वा कोणीतरी असलाच पाहिजे. आणि मग तो कोणही माहीत नाही, यांना स्वतःच बद्दल माहिती नाही तर त्याच्याबद्दल काय असणार आहे. आणि म्हणून विश्वातला पहिला श्लोक निर्माण झाला, यस्मै कस्मै नमो नमः. जो कोणी असेल त्याला नमस्कार असो, कारण तो कोण आहे हेच माहिती नाही. अशा प्रकारचं तप त्या पंचेश्वरांनी अनेक काळपर्यंत केलं. आणि मग त्या तपाचा परिणाम म्हणून त्यांच्या मनामध्ये ओंकार तत्व प्रगट झालं. मग त्यांनी ओंकाराची आराधना केली, उपासना केली, त्याच्यानुसार जप केला. आणि मग त्यांना भगवान गणेशांनी दर्शन दिलं. सगळ्यात पहिल्यांदा हे गणेश तत्व भगवान शंकरांना कळलं, म्हणून त्यांना गणेश जनक म्हटल्या गेलं. आणि त्यांना गणेश जनक म्हटल्यामुळे सापेक्ष रीतीने मोरयाला शिवसुत म्हटल्या गेलं. याच्या पलीकडे शिवसुत शब्दाचा अर्थ नसतो, हा आपल्याला मयुरे क्षेत्रावर समजून घ्यायचा. प्रत्यक्ष भगवान मयुरेश्वर मध्यभागी विराजमान असतात. त्यांच्या 2 बाजूला देवी सिद्धी आणि बुद्धी विराजमान असतात. मोरयाच्या उजव्या अंगाला जी असते तिला बुद्धी असं म्हणतात. मोरयाच्या डाव्या अंगाला जी असते तिला देवी सिद्धी असं म्हणतात. त्या सिद्धी आणि बुद्धींच्या समोर लक्ष आणि लाभ असे त्यांचे 2 चिरंजीव असतात. मुद्गल पुराणामध्ये आणि गणपत्य संप्रदायामध्ये लक्ष आणि लाभांचं वर्णन दोघींचेही पोरं म्हणून केलेलं आहे. काही वेळा लक्षाचं वर्णन सिद्धिपुत्र म्हणून येतं, काही वेळा लक्षाचं वर्णन बुद्धिपुत्र म्हणून येतं. व्यवहारामधली रचना वेगळी असते आणि अध्यात्मातली रचना वेगळी असते. त्या दृष्टीने ती रचना आपल्याला दोन्हींची सांगितली. अर्थात त्या 2 दिसत असल्या तरी एकाच मोरयाची एकच आत्मशक्ती आहे. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर त्यांचे लक्ष आणि लाभ अशा 2 सुतांचं वर्णन करावं, त्यांचं पूजन करावं. आणि असा गणेश परिवाराचं पूजन करून मोरयाचे ज्या ज्या पद्धतीने आपल्याला सुंदर पूजा करता येतील त्या सगळ्या पद्धतीने पूजा करावी. अष्टोपचार, पंचोपचार, त्यानंतर अष्टोपचार, षोडशोपचार जे काही आपल्या शक्य असेल. काहीच शक्य नसेल तर मोरयाला किमान 4 गोष्टी अर्पण कराव्यात. पहिली गोष्ट सिंदूर, शमी, मंदार आणि दूर्वा. मोरया यांनी अत्यंत प्रसन्न होतो. तशा पद्धतीने मोरयाचं पूजन करावं आणि पुन्हा बाहेर यावं. आता नग्नभैरव राजाच्या तिथे येऊन पोहोचावं. आता नग्नभैरव राजाचं जाताना आपण फक्त वंदन केलं, अनुज्ञा घेतली होती. आता नग्नभैरव राजाचं पूजन करायचं आहे. कुठलीही दैवता जेव्हा एखाद्या मंदिरात स्थापन असते तेव्हा ती दैवता स्वतः निर्गुण निराकार स्वरूप असलेली स्वतः काहीही करत नसते. मग सगळं कार्य कोण सांभाळतं? त्याचं उत्तर आहे त्यांची एक कार्यकारी शक्ती असते. जसं व्यवहारातलं उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की राष्ट्रपती हे या देशाचे सर्वोच्च अधिकारी असतात, पण राष्ट्रपती करत काहीच नसतात.
मग कार्य कोण चालवतं? कार्य सगळं जसं पंतप्रधान चालवत असतात तसं मोरयाची पंतप्रधान शक्ती कोणती? त्याचं उत्तर आहे नग्न भैरव. हा शब्द व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यात भैरव शब्द आहे. तो मूळचा भय आणि रव असे दोन शब्द एकत्र येऊन उच्चारात तो भैरव झाला. भय म्हणजे भीती आणि रव शब्दाचा अर्थ आहे आवाज. पण कोणता आवाज? नुसता आवाज नाही, पायाचा जो आवाज त्याला रव असं म्हणतात. म्हणून पद रव असा शब्द आहे आपल्याकडे. पायांचा आवाज, ज्यांच्या पायांचा नुसता आवाज ऐकल्यानंतर, याचा अर्थ नुसती ज्यांच्या येण्याची चाहूल लागल्याबरोबर भगवान विष्णू शंकराधिक देवता सुद्धा आपापले कार्य मुकाट्याने करतात. शिक्षक पेशातला माणूस आहे म्हणून मी आपल्याला सांगू शकतो की जसं शिक्षकाचे पायाचे नुसते आवाज ऐकले तर मुलं शांत बसतात की नाही, आपापले धिंगाणे सोडून काम करतात की नाही, तसं हे सगळे आपापले कार्य त्यांच्या नुसत्या पायाच्या आवाजाने करतात, त्यांच्या भीतीने कार्य करतात. म्हणून त्यांना भय रव असं म्हटलेलं असतं. भगवान गणेशांचे भैरव हे नग्न स्वरूप असतात. इथला नग्न शब्दाचा मुद्गलाने दिलेला अत्यंत सुंदर अर्थ आहे. मायावस्त्र विहीनोयम स नग्न इति उच्चते. ज्याचं माया रूपी वस्त्र गळून पडलेलं आहे त्याला नग्न असं म्हणत असतात. अशा प्रकारचं शुद्ध ब्रह्म ज्याला वेदांत म्हणतं किंवा माया शबलित ब्रह्म ज्याला वेदांत म्हणतं ते नग्न भैरव असं स्वरूप असतं. त्यांचं पूजन करावं आणि मग पुढची नित्ययात्रा सुरू करावी. नित्ययात्रा करत असताना आपल्या लक्षात येईल की आपण जेव्हा नित्ययात्रा संपूर्ण करू तेव्हा मोरयाला 4 प्रदक्षिणा होत असतात. त्या 4 प्रदक्षिणांच्या माध्यमातून ती नित्ययात्रा संपूर्ण होत असते. पहिली जी प्रदक्षिणा आहे त्या पहिल्या प्रदक्षिणेचा अत्यंत महत्त्वाचा भाग की तिथे अष्टविनायक पूजन आपल्याला करायचं असतं. अष्टविनायक ही मूलतः मुद्गल पुराणाने दिलेली अत्यंत दिव्य संकल्पना आहे. हे भारताचं प्रतिरूप असलेलं क्षेत्र आहे. लक्षात घ्या, अष्टविनायक भारताच्या 8 दिशेला 8 आहेत आणि म्हणून त्याला प्रदक्षिणा म्हणताना यात्रा म्हटलं. तुम्ही म्हणा नित्यसुद्धा यात्रा असते का? एक असतं मंदिरात आपण फिरलो, याला कशी काय यात्रा म्हणायची? त्याचं उत्तर आहे नाही, एका मंदिरात फिरतोय असं तुम्हाला वाटतंय, पण अष्टविनायक भारताच्या 8 दिशेला 8 आहेत. त्यांचं पूजन जेव्हा तुम्ही करता तेव्हा मंदिराला एक केलेली प्रदक्षिणा संपूर्ण भारताच्या प्रदक्षिणेच्या योग्यतेची असते. हे मयूरेश्वर क्षेत्राचं वैभव आहे. पहिल्यांदा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये अष्टविनायक येतात आणि अष्टविनायकामध्ये पहिला विनायक वक्रतुंड स्वरूपात आपल्या समोर येतो. मुद्गल पुराणाने 8 खंडामध्ये हे 8 राक्षस सांगितले, त्यांच्या नियंत्रणाकरता हे 8 विनायक सांगितले. हे नुसते राक्षसांचे नावं ऐकले तर आपल्या लक्षात येईल मुद्गल पुराण किती दिव्य आहे. पहिल्या पुराणात मत्सरासूर पहिल्या खंडात, दुसऱ्या खंडात मदासूर, तिसऱ्यात मोहासूर, चौथ्यात लोभासूर, पाचव्यात क्रोधासूर, मग कामासूर, ममासूर, अहंकारासूर. आपल्याच आतमध्ये असणारे सगळे विकार मुद्गल पुराण राक्षस रूपात आपल्या समोर ठेवतं. आणि वाक्याचा पुढचा अर्थ फार सुंदर आहे. जर विकार माझ्या आतमध्ये असतील तर त्यांना नियंत्रित आणणारे विनायक बाहेरचे कसे चालतील? तेही माझ्या आतमध्येच लागतील. म्हणजे माझ्याच आतमध्ये असणाऱ्या विनायकांनी माझ्याच आतमध्ये असणाऱ्या विकारांवर विजय मिळवणे याला मुद्गल पुराण म्हणतात. नित्ययात्रा करताना आपल्यासमोर हा भाव असला पाहिजे. पहिलं क्षेत्र वक्रतुंडाचं येतं. पूर्वद्वाराची ही देवता आहे. मूलस्थान यांचं मद्रासमध्ये सांगितलेलं आहे. या मद्रासमध्ये असणाऱ्या भगवान वक्रतुंडांचं पहिल्यांदा पूजन करावं. मत्सरासूर नावाच्या राक्षसाच्या विनाशासाठी पहिल्या खंडात वर्णन केलेला हा अवतार असतो. भगवान सिद्धी आणि बुद्धींनी युक्त असतात. 4 हाताची रचना असते. पाश अंकुश रद मोदक प्रत्येक विनायकाच्या हातातले अवतार ठरलेले आहेत. 4ही गोष्टी असतात. दोन्ही मांडींवर देवी सिद्धी आणि बुद्धी बसलेल्या असतात. त्या मोरयाच्या दिशेला त्यांचा जो जो हात असतो त्यांनी मोरयाला आलिंगन देऊन असतात आणि दुसऱ्या हातामध्ये त्यांनी कमळ धारण केलेलं असतं. असं सिद्धिबुद्धीचं वर्णन आपल्याला दोन्ही सगळ्याच अवतारांमध्ये पाहायला मिळेल. भगवान वक्रतुंड हा अवतार सिंहारूढ असतो. सगळ्या प्रकारच्या जीवांमध्ये सगळ्यात क्रूर जीव किंवा सगळ्यात श्रेष्ठ जीव, जीव पातळी ज्याला आपण म्हणतो, जीवचक्र ज्याला म्हणतो, त्याच्यातला सगळ्यात वरचा जीव म्हणून सिंह, त्याच्यावर ज्यांचं नियंत्रण म्हणजे सगळ्या जीवांवर ज्यांचं नियंत्रण, कारण देह ब्रह्म असं त्यांचं स्वरूप आहे. म्हणून सगळ्यात श्रेष्ठ देह कोणता? सिंहाचा. आपण उपमा देताना सुद्धा माणसाला तो नरसिंह आहे, माणसातला जणू काही सिंह आहे असं शब्द वापरतो. सगळ्या देहावर नियंत्रण मोरयाचं, म्हणून ते सिंहावर बसलेले आहेत. असं पहिलं वक्रतुंडाचं पूजन करावं. त्यानंतर पुढचा अवतार येतो भगवान एकदंतांचा.
5 अवतार यातले मूषकारूढ आहेत. एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर आणि शेवटी असणारे धूम्रवर्ण हे 5ही मूषकावर आरूढ आहेत. जेव्हा आपण मूषकाचा विचार करू तेव्हा मूषकाचंही चिंतन त्यामध्ये समजून घेऊ. एकदंत हा दुसरा अवतार, द्वितीय खंडातला अवतार, मदासुर नावाच्या राक्षसाच्या विनाशासाठी झालेला. आग्नेय कोपऱ्यात हे स्थान असतं. भारताचा विचार केला तर तंजावरच्या जवळ भगवान एकदंतांचं स्थान आहे. वक्रतुंड शब्दाचा अर्थ मराठीनी लावायच्या भानगडीत पडू नका. तसा एकदंत शब्दाचाही अर्थ मराठीनी लावण्याची चूक करू नका. वक्रतुंड शब्दाचा शास्त्राने दिलेला अर्थ आहे वक्रा संकथिता माया. मायेला वक्रा असं म्हणतात. त्या वक्रा असलेल्या मायेला जो आपल्या तोंडाने म्हणजे फुंकरीने सहज उडवून लावतो त्यांना वक्रतुंड असं म्हणत असतात. तसं माया हा शब्द एका या अर्थाने वापरला जातो. एक शब्द मायेसाठी वापरलेला असतो. म्हणून सांख्यकारिकेने त्याचं वर्णन केलं अजाम एकाम लोहित शुक्ल कृष्णाम. प्रकृती ही एक स्वरूप आहे. 3 गुणांचं जे एकत्रित रूप त्याला एका स्वरूप असं म्हणतात. त्या एका स्वरूप असलेल्या मायेवर ज्याचं दंत म्हणजे सत्ता चालते. कारण दंत सत्तात्मको धातू. सत्तेचा संबंध, ताकदीचा संबंध दाताशी आहे. म्हणून कुठली गोष्ट ताकद लावून करायची असली की आपण दात खातो की नाही, जोर लावतो. जोर लावायचं असलं की दात ओठ खाल्ल्या जातात. कारण दत्ताचा संबंध सत्तेशी आहे. त्याची एकट्याचीच सत्ता मायेवर चालते. त्याला एकदंत असं म्हणत असतात. हा आग्नेय कोपऱ्यामध्ये भगवान विराजित असतात. त्यांचं पूजन करावं आणि पुढच्या याच्याकरता निघावं. पुढे तिसरा अवतार भगवान महोदरांचा अवतार असतो. भगवान महोदर आणि लंबोदर सामान्यतः एक अर्थ वाटणारे 2 शब्द आपल्या समोर आहेत. दोन्हींचं वेगवेगळा अर्थ मुद्गलांनी आपल्या समोर दिला. महोदर याचा अर्थ जो सगळ्यांच्या उदरात राहून तुम्ही जे काय भक्षण करता त्या सगळ्याचा आस्वाद जो घेतो त्या परमब्रह्माला, त्या परमात्म्याला महोदर असं म्हणत असतात. हा मोहासुराच्या विनाशासाठी झालेला अवतार असतो. दक्षिण दिशेला असतो. भारताच्या हिशोबामध्ये धनुष्कोटी म्हणून जे स्थान आहे जिथून भगवान रामचंद्रांनी सेतुबंधाला सुरुवात केली त्या धनुष्कोटीवर भगवान महोदरांचं स्थान असतं. त्यांचं पूजन दक्षिणद्वाराच्या तिथे करावं आणि मग पुढच्या याच्याकरता नैऋत्य कोपऱ्यामध्ये भगवान गजाननांचं पूजन करावं. भगवान गजानन हा 4था अवतार आहे. पहिल्या अवताराला देहब्रह्म म्हणतात, दुसऱ्याला देही ब्रह्म म्हणतात. शरीर जे आहे त्याला देह म्हणतात. शरीरात राहणारा जो आत्मा आहे त्याला देही, जीव जो आहे त्याला देही असं म्हणतात. या दोघांचं जे ज्ञान आपल्याला होतं त्याला बोधब्रह्म म्हणतात. म्हणून महोदर बोधब्रह्म स्वरूप असतो. आणि 4थ्या गजाननाला सांख्य ब्रह्म असं म्हटलं जातं. कारण इथे संख्या गळून पडते. बोधामध्ये 3 गोष्टी लागतात. तिथे या 3ही गोष्टी गळून पडतात. ज्याला शास्त्राने त्रिपुटी असं म्हटलं. ज्ञान कुठलंही व्हायचं असेल तर एक ज्ञेय लागतं. ज्या वस्तूचं ज्ञान होतं ते, ज्याला ज्ञान होतो तो ज्ञाता लागतो. आणि जे होतं ते ज्ञान, या 3ही गोष्टी जिथे गळून पडतात ती 4थी अवस्था, तिला चतुर्थी म्हणतात. ती ज्यांची ते भगवान गजानन. आणि अत्यंत सुंदर नाव सगळ्यात गणेशांचं कोणतं असेल तर ते गजानन नाम असतं. का? कारण ऋग्वेदातला ग, यजुर्वेदातला ज, सामनमधला न आणि अथर्वणमधला न असे 4 अक्षरं, 4ही वेदांचे शेवटचे अक्षरं एकत्र करून गजानन हे नाव तयार केलेलं आहे. सोप्या शब्दात 4ही वेदांचा निचोड काही असेल तर गजानन एवढाच आहे. गजाननाचं पूजन करावं. भगवान सिद्धिबुद्धीसह आहेत. मूषकावर बसलेले असतात. आत्ता सांगितलं तसे 4 हातामध्ये पाश अंकुश मोदक असतो. देवी सिद्धीनी त्यांना दोन्ही बाजूनी आणि सिद्धिबुद्धीने आलिंगन दिलेलं असतं. त्यांच्या हातात कमलपुष्प असतात. असं वर्णन भगवान गजाननांचं. त्यानंतर लंबोदरांचं पूजन करावं. आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा विषय की हे लंबोदर क्षेत्र तुमच्या माझ्या महाराष्ट्रात असलेलं क्षेत्र आहे. ज्याला आपण गणपतीपुळे म्हणून ओळखतो ती पश्चिमद्वाराची दैवता. म्हणून पश्चिमद्वार दैवता असणारे भगवान लंबोदर त्यांचं पूजन करावं. कशाला लंबोदर म्हणतात? केवळ पोट वाढलंय तेवढ्याला लंबोदर नाही. लंबोदर शब्दाची व्याख्या मुद्गल पुराणाने दिली. यस्योदरात विश्वमिदं प्रसूतं ब्रह्माणि तद्वत् जठरे स्थितानि अनंतरूपम जठरं हि यस्य लंबोदरंतं प्रणतोस्मि नित्यं. ज्याच्या उदरातून अनंत कोटी ब्रह्मांड जन्माला येतात, ज्याच्या
उदरातच अनंत कोटी ब्रह्मांड खेळतात आणि ज्याच्या उदरात अनंत कोटी ब्रह्मांड विलीन होतात त्यांना लंबोदर असं म्हणत असतात. भगवंताचं पूजन करताना भगवंताच्या या सगळ्या नावांचा अर्थ समजून घेत त्यांचं पूजन करावं. क्रोधासुराच्या विनाशासाठी झालेला हा भगवंताचा 5वा अवतार असतो, पश्चिम दिशेचा अवतार. त्यानंतर भगवंताचा 6वा अवतार, त्याला विकट विनायक असं म्हणतात. भगवान विकट विनायकांचं स्वरूप वेगळ्या पद्धतीने आपल्याला लक्षात येतं, कारण ते मोरावर बसलेले असतात. मोर हे प्रतीक आहे कशाचं, त्याचं उत्तर शास्त्राने दिलं. मोर जसा अत्यंत सुंदर असतो, कितीही वेळ मोराचं नृत्य पाहिलं तर आपलं पोटच भरत नाही, वारंवार ते नृत्य पाहत राहावं असं वाटतं. पण काव्यशास्त्रातला विषय, जीवशास्त्रात ऐकणे सोडून द्या, काव्यशास्त्र सांगतं मोर हा नपुंसक प्राणी आहे. त्याच्यामुळे तो संयोग करत नाही आणि संयोग करत नसल्यामुळे तो आपल्या साथीदाराला तृप्त करू शकत नाही. म्हणून त्याची ही अडचण समजून घेतली तर आपल्या लक्षात येतं किती केला तरी पोट न भरणे, तृप्त न होणे. दुसरी मोरातली अडचण आहे, मोर वर दिसायला किती सुंदर असला तरी मोराचे पाय दिसायला अतिशय कुरूप आहेत. या दोनही गोष्टी नियुक्त असलेली गोष्ट तिला संसार असं म्हणतात. संसार असाच आहे, किती केला तरी पोट भरत नाही, किती केला तरी आता पुरे वाटत नाही. आणि सगळा संसार जरी बाहेरून दिसायला सुंदर असला तरी संसाराचा जो पाया, ती तुमच्या माझ्या जन्माला कारण असणारी वासना, ती अत्यंत हिडीस असते, कुरूप असते. म्हणून मोराचे पाय दिसायला वाईट असतात, मोर सुंदर असतो. त्या वासनेपायी आपल्याला जन्म घ्यावा लागला. म्हणून तर सगळ्या संतांनी सांगितलं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासनेमुळे जन्म घ्यावा लागतो. ती वासना कुरूप असते. त्या स्वरूपात म्हणजे संसाराचं प्रतीक असलेल्या मोरावर संसाराचे अधिपती म्हणून जे विराजमान असतात त्यांना भगवान विकट असं म्हणतात. पहिले 4 अवतार मी आपल्याला सांगितले, देहब्रह्म, देही ब्रह्म, बोधब्रह्म आणि सांख्य ब्रह्म. हे व्यक्तीपुरते असतात, याला व्यष्टिक उपाधी म्हणतात. शरीरापुरता विचार असतो. पुढचे जे 4 आहेत ते ब्रह्मांडाचा विचार असतो. म्हणून लंबोदरांना असत ब्रह्म असं म्हणतात, तर विकटांना सद्ब्रह्म असं म्हणतात. कामस्वरूप असणारं जे राक्षस, त्या कामासुराच्या विनाशासाठी झालेला हा भगवंताचा अवतार महाराष्ट्राच्या किंवा मोरगाव क्षेत्राच्या वायव्य कोपऱ्यामध्ये यांचं स्थान असतं, भगवान विकट विनायक. त्यानंतर पुढचा अवतार भगवान विघ्नराज अवतार. विकट अवतार आम्ही आत्ता सांगितलं तसं, पहिला अवतार लंबोदर, तो शक्तिस्वरूप असतो. विकट सूर्य स्वरूप असतात. तिसरं तत्व सांगितलं भगवान विष्णूंचं, त्याला समब्रह्म असं म्हणतात. भगवान विष्णूंच्या स्वरूपात समब्रह्म असल्यामुळे विष्णूंचं प्रतीक वाटावं, या स्वरूपात मोरयानी त्यांचं रूप धारण केलं असावं. अशा याच्यात शेषात्मज स्वरूपामध्ये शेषावर आरूढ असलेले म्हणून समब्रह्म स्वरूपातले भगवान विघ्नराज विराजमान असतात. उत्तरद्वाराची ही देवता असते. ममासुर नावाच्या राक्षसाच्या विनाशासाठी झालेला भगवंताचा हा 7वा अवतार मुद्गल पुराणाच्या 7व्या खंडात वर्णन केलेला असतो. आणि मग ईशान्य कोपऱ्यामध्ये भगवंताच्या 8व्या अवताराचं पूजन करायचं असतं. त्यांना धूम्रवर्ण असं म्हणतात. काय सुंदर शब्द आहे. तुमच्या डोळ्याच्या समोर जर धूर आला तर पलीकडचं आपल्याला काही दिसत नाही, त्याच्यानंतरचं दिसणं बंद होऊन जातं. आपली ज्ञानशक्ती काम करणं बंद करते. आणि वर्ण शब्दाचा अर्थ आहे त्वचेचा रंग. त्याला आपण वर्ण म्हणतो, आपण व्यवहारातही वापरतो. तो गोऱ्या वर्णाचा आहे, काळ्या वर्णाचा आहे. वर्णभेद शब्द आपल्याला माहिती आहे. ज्यांचा वर्ण धूम्र आहे याचा अर्थ ज्यांच्या वर्णाचीही जाणीव आपल्याला होत नाही. त्वचेला स्पर्श नंतर होणार, पहिल्यांदा रंग दिसणार त्वचेचा. मोरयाच्या त्वचेच्या रंगाचीही आपल्याला यथार्थ जाणीव होऊ शकत नाही. मग मला सांगा, मोरयाचं संपूर्ण तत्व कळणं किती कठीण असेल. आणि कोणाला, तुम्हाला आम्हाला सोडून द्या, ज्यांच्या परिपूर्ण तत्वाची जाणीव शंकर, विष्णू इत्यादी महेश्वरांना होत नाही त्यांना धूम्रवर्ण असं म्हणत असतात. अशा रीतीने 8 अवतारांचं पूजन करून संपूर्ण भारताची प्रदक्षिणा करून बाहेर यायचं असतं. बाहेर आल्यानंतर समोर एक प्रचंड मोठ्या स्वरूपामध्ये कच्छ आकृती असते. फार सुंदर रचना आहे, लक्षात घ्या. आपल्या मंदिरांपैकी कुठल्याही देवतेच्या कुठल्याही मंदिरात गेलात तर तुम्हाला समोर कासव ठेवलेलं असतं. हे केवळ बसवायकरता काहीतरी एक बसवायची सोय नसते, ती एक वृत्ती आहे. कच्छवृत्ती किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. शास्त्रांनी सांगितली पहिली गोष्ट कासवाची चाल अत्यंत मंद आहे, पण कासवाची चाल ही सातत्यपूर्ण आहे.
लहानपणी शाळेमध्ये आपण कथा शिकलो, ससा वेगात जातो पण थांबून जातो आणि हरतो, कासव शांतपणे चालत राहतं पण योग्य ठिकाणी पोचतं. तसं जीव हळूहळू का होईना प्रगती झाला तरी चालेल, पण मोरयाच्या चरणावरच पोचला पाहिजे. नाहीतर वेगात धावत जातात आणि मध्येच उपासना सोडून देतात, त्यांनाच मंदिरात स्थान नाही. म्हणून ससा नाही ठेवलेला, कासव ठेवलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट कासवाच्या ठिकाणी ही असते की कासवाला उपजत दिशा ज्ञान असतं. म्हणून शास्त्रज्ञांनी प्रयोग केले. ते कासवाची जन्माला आलेली पिल्लं बरोबर समुद्राकडेच कसे जातात, त्यांनी वेगवेगळ्या दिशेला पलटवून ठेवले, ते पुन्हा समुद्राच्या दिशेला जातं. गोल 10-20 वेळा पलटवले, ते पुन्हा बरोबर त्याच दिशेला जातं. अगदी चाकावर ठेवले, 10-20 वेळा इकडून 10-20 वेळा तिकडून चाक फिरवलं, पुन्हा खाली ठेवलं की ते बरोबर समुद्राच्या दिशेला जातं. त्याचं दिशाज्ञान हे अत्यंत अप्रतिम आहे. आणि सगळे कासवाचे मुख हे भगवंताच्या दिशेला असतात. याचा अर्थ कोणी किती वेळा कसंही फिरवलं तरी पुन्हा आपल्याला मोर्याच्याच दिशेने सरकायचंय हे कळण्याकरता कासव बसवलेलं असतं. तिसरी महत्त्वाची गोष्ट कासवाच्या ठिकाणी असते, त्याच्याजवळ अद्वितीय त्याची पाठ असते. हातपाय त्याचे खूप मऊ आहेत, पण ते त्या पाठीच्या खाली एकदा त्यांनी घेतले की नंतर वरून तलवारीचा वार केला तरी त्याचं काहीच बिघडत नाही. तसं एकदा आपले सगळे अवयव आणि आपल्या सगळ्या इच्छा, सगळ्या चिंता, सगळे चित्त चिंतामणीच्या ताब्यात घेतले की मग आलेली कुठलेही संकट आपल्याला काही करत नाहीत. हे सांगण्याकरता कासव बसवलेलं असतं. इथे त्याला कासवाला नुसतं कासव म्हणून नाही, याला क्षेत्रवास असं म्हणतात, क्षेत्रपाल असं म्हणतात. मयुरेश्वर क्षेत्राची क्षेत्रपालक देवता. प्रत्येक जागेची एक देवता असते, वास्तुदेवता असते, ग्रामदेवता असते, क्षेत्रदेवता असते. तसं मयुरेश्वर क्षेत्राची ती क्षेत्रदेवता आहे. तिला क्षेत्रवास असं म्हटलं, दुसरा शब्द वापरला का? कारण ज्या सगळ्या देवता मोरगावला येतात आणि मयुरेश्वराच्या दर्शनाकरता लालायित असतात, त्या सगळ्या इथं उभ्या राहतात आणि इथून शांतपणे बाहेरून मोरयाचं दर्शन सतत घेत राहतात. म्हणून तिथे समस्त देवतांचा निवास आहे. त्याच्यामुळे त्याचं पूजन करावं इथे क्षेत्रवासाचं, आणि मग पुढे नंदिकेश्वराच्या दिशेने पुढचा प्रवास करावा. मोरयाच्या समोर इथे नंदी हे वाहन रूपात बसलेले आहेत. आश्चर्य वाटतं अनेकांना, गणपतीच्या समोर नंदी कसा, असा प्रश्न अनेकांना पडतो. व्यवस्थित याच्या मागचा सगळा इतिहास समजून घेतला पाहिजे. पहिली महत्त्वाची गोष्ट नंदीची, नंदी हे एक तर मनाचं प्रतीक आहे आणि दुसरी गोष्ट नंदी हे धर्माचं प्रतीक आहे. मनाचं प्रतीक कसं, तर त्याचं उत्तर आहे, मन जसं सतत काम करतं तसा नंदी सतत हालचाल करत राहतो. कान तरी हलवेल, शेपूट तरी हलवेल, काहीच नाही तर मान हलवत बसेल. सतत हालचाल करणे हा नंदीचा गुणधर्म आहे. दुसरा नंदीचा गुणधर्म तेच काम न कंटाळता सातत्याने करत राहणे. एकदा शेतात लावला की इकडून तिकडे तिकडून इकडे, किंवा घाण्याला लावला तर दिवसभर फिरत राहील. ऊस टाको की न टाको मालक हा फिरतच राहणार आहे. मनाची नेमकी अवस्था तशी आहे. ज्ञानेंद्रियांनी जे काय पाहिलं ते बुद्धीपर्यंत पोहोचवणे आणि बुद्धीने त्याच्यावर घेतलेला निर्णय कर्मेंद्रियांच्या माध्यमातून अंमलात आणणे हे मनाचं काम आहे. तसं मन सारखं इकडून तिकडं फिरत असतं आणि ज्यावेळी ते काहीच करत नाही असं वाटतं त्यावेळी ते रवंथ करतं. नंदीचा तिसरा गुणधर्म, नंदी सतत रवंथ करत राहतो. याचा अर्थ ज्यावेळी आपण काहीच करत नाही असं आपल्याला बाहेरच्यांना पाहताना वाटू शकतं, त्यावेळी आपण एक गोष्ट करत राहतो. कोणती? जुन्या गोष्टी उकरत राहतो आणि त्याचा चिवड करत राहतो. त्याला रवंथ असं म्हणतात. 25 वर्षापूर्वी असं झालं होतं, 50 वर्षापूर्वी तू असं मला म्हटला होता, हे 50 वर्षानंतर पुन्हा चावत राहणे हे जे काम मनाचं असतं. म्हणून मनाचं प्रतीक नंदी सांगितलं आहे, तो तिथं बसलेला आहे. फार महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, शांत बसलेला आहे. कारण मन शांत ठेवून मगच मंदिरात प्रवेश करायचा असतो, म्हणून त्याला बाहेर ठेवायचं. त्याला बाहेर ठेवलं. दुसरी गोष्ट, तो धर्माचं प्रतीक आहे. मंदिरामध्ये धर्माचरणाकरता जायचं आहे, फोटो काढायसाठी नाही, सेल्फी घेण्यासाठी नाही. हा हिशोब डोक्यात ठेवण्याकरता धर्माचा हिशोब म्हणून भगवान नंदी ठेवलेले आहेत. अर्थात या नंदीच्या मागचा इतिहासही फार मजेदार आहे. इथला हा नंदी जो आहे तो या क्षेत्राकरता निर्माण केलेला नव्हता. इथून जवळ भुलेश्वर नावाचं एक क्षेत्र आहे, त्या भुलेश्वरला बसवण्याकरता हा नंदी खरं तर घडवण्यात आला. नेता नेता मार्गात मोरगाव आहे, तर आपण दर्शन करू आणि पुढे जाऊ अशा हिशोबात ते गावकरी घेऊन निघाले. आणि जिथं सध्या मूषक राजाचं स्थान आहे तिथं तो नंदीचा गाडा तुटला.
पुन्हा दुसऱ्या गाड्यावर चढवण्यात आली मूर्ती, पुन्हा दुसऱ्या गाड्यावर चढवल्यानंतरही पुन्हा तो गाडा तुटला. असे 3 वेळा गाडे तुटल्यानंतर रात्री नंदीनी ग्रामस्थांच्या स्वप्नात जाऊन ग्रामस्थांना विनंती केली की मला मोरयाच्या समोर राहू द्या, तुम्ही भुलेश्वरला दुसरा नंदी करून बसवा. तशा पद्धतीने नंतर दुसरा नंदी तिकडं केल्या गेला. पण तरी पंचायत होती नंदीची, कारण मी आत्ता सांगितलं तसं जसं सध्या मूषकराज आहेत तिथं नंदीचं स्थान होतं. येऊन तर नंदी मोरगावात पोहोचले, मयुरेश्वर क्षेत्रात येऊन पोहोचले, पण त्यांना मयुरेश्वराचं दर्शन होत नव्हतं. मग आता करायचं काय? ज्यावेळी इथे गणेशोगींद्राचार्य महाराज येऊन पोहोचले तेव्हा त्या नंदीनी गणेशोगींद्राचार्यांना जाऊन प्रार्थना केली की मला मोरयाचं दर्शन झालं पाहिजे, तुम्ही काहीतरी सोय करा. वर दुसरे छोटे मूषकराज आहेत प्रतीक रूपामध्ये, तुम्ही या मोठ्या मूषकराजाला खाली घ्या आणि मला वर स्थान जर मिळालं तर मला तिथून थेट मोरयाचं दर्शन होऊ शकेल. गणेशोगींद्राचार्य महाराजांनी मूषकाला विनंती केली, मूषकाने आपलं स्थान दिलं. त्याच्याऐवजी भगवान नंदी वर येऊन बसले आणि मूषकराज खाली जाऊन बसले. गणेशोगींद्राचार्यांच्या योग्यतेने घडलेली ही गोष्ट, त्यांची योग्यता किती मोठी होती याचा आणखीन एक पुरावा तिथंच आपल्याला नंदीच्या जवळ पाहायला मिळतो. तब्बल 228 वर्षाचं अद्वितीय आयुष्य असणारे महान योगी व्यक्तिमत्व भगवान गणेशोगींद्राचार्य महाराज शेवटी जेव्हा रोज इतकंही करून गंगेला स्नानाला जायचे, मोरयाचं रोज उपासना करायचे, स्वतः मोरया दर्शनाला यावा, भेटायला यावा अशी ज्यांची योग्यता दर्शन देण्याकरता यावा ते स्वतः रोज उपासना सोडत नाहीत. ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. स्नानाकरता निघाले, पण आता वय इतकं झालं होतं की ताकद संपली, म्हणून कसेबसे या नंदीपर्यंत आले, तिथंच बसले आणि तिथं बसून त्यांनी मा गंगेला प्रार्थना केली. जो पाषाण आपल्याला दिसतोय तिथं शेंदूर लावलेला, तिथून मा ब्रह्मकमंडलू त्या पाषाणातून बाहेर आली. ही गणेशोगींद्राचार्य महाराजांची योग्यता होती. त्या स्थानाचं तिथं पूजन करावं, जिथे कधी काळी ब्रह्मकमंडलू गंगा प्रगट झाली होती त्या स्थानाचं पूजन करावं आणि खाली मूषकेशापर्यंत जावं. खाली भगवान मूषकेश आहेत. ज्यांना कोणाला प्रश्न पडतो एवढा मोठा गणपती एवढूशा उंदरावर कसा बसतो, त्यांनी मोरगावला येऊन मूषक पाहावा, नाही का. सहपरिवार मोरया बसू शकतो एवढा अद्वितीय मूषक असतो. भगवान मूषक हे काळाचं प्रतीक आहे. काळ जसं प्रत्येक गोष्टीला कुरतडतो, काळ जसं आपल्या आतमध्ये राहून आपलं आयुष्य कुरतडत राहतो, काळ जसं सगळ्या गोष्टींना नष्ट करत राहतो, तसा मूषक म्हणजे काळ संपूर्ण विश्वाला कुरतडत राहतो. अशा प्रकारची रचना शेषात्मज नावाचा भगवान गणेशांचा अवतार सांगितला आहे. त्या अवतारामध्ये भगवंतांनी मूषकग स्वरूप घेतलं. आम्हाला वाहन रूपात असं वाहन असावं की ज्यात 4ही देवतांची शक्ती एकत्र असावी, असं मोरयांनी अजब गोष्ट सगळ्यांना सांगितली. आणि मग भगवान शंकरांनी सांगितलं की आपण विष्णू शंकर देवी सूर्य सगळ्या जीवांमध्ये सगळ्या शरीरांमध्ये राहतो आणि आपण त्या सगळ्या शरीरांनी घेतलेले उपभोग चोरून आपणच भोगत असतो, म्हणून वेगळ्या अर्थाने आपण सगळे चोर आहोत. आपली ही जी चौरवृत्ती, या चौरवृत्तीला एकत्र करू आणि त्यापासून 84 अशा प्रकारचं वाहन तयार करू. त्यातून भगवान मूषक तयार केलेले आहेत. या निमित्ताने एक गोष्ट व्यवस्थित सांगून ठेवतो, भगवान मूषक हे भगवान गणेशांचं फक्त वाहन आहे. आपण त्यांचं विनाकारण प्रमोशन करण्याच्या भानगडीत पडू नका. आपण त्यांचं प्रमोशन करतो, आपण त्या मूषकाला भगवान गणेशांचा असिस्टंट, भगवान गणेशांचा PA इत्यादी इत्यादी गोष्टी करून टाकलेल्या आहेत. आणि म्हणून आपल्याला व्यवहारातली जी सवय आहे की PAला लग्गा लावल्याशिवाय महाराजापर्यंत जाता येत नाही, ती सोय आपण त्या मूषकाच्या मागे लागतो आणि विनाकारण त्याचे कान भरत राहतो. व्यवहारातले हे कान भरण्याचे उद्योग किमान क्षेत्रावर जाऊन मूषकाच्या बाबतीत करू नका. व्यवहारात आपण वापरतो तशा गोष्टी अध्यात्मात वापरायच्या नसतात. लोक आजकाल त्याच्या पलीकडे गेलेत. परवा आमचा स्वानंद इनामदार धावत धावत आला आणि जो हसायला लागला. म्हटलं काय झालं रे? काय सांगू महाराज म्हणे तुम्हाला गमतीदार लोक एक एक भेटतात. खाली मूषकाजवळ एक माणूस खाली उतरला, मूषकाच्या जवळ गेला आणि त्यांनी तिथून आपल्या एका मित्राला फोन केला. म्हणून मग त्यात काय करू शकतात लोक, कुठूनही फोन करतात. म्हणे तसं नाही, त्यांनी मित्राला फोन केला आणि मित्राला जी काही शंका होती तो मोबाईल मूषकाच्या कानाला लावला. हे असली हायटेक भक्ती करायची नसते. ज्याला क्षेत्रावर येण्या इतकी सुद्धा फुरसूत नाही. मोरयाला काय अडलंय अशा लोकांचे दुःख दूर करायचे? कधीतरी समजून घेतलं पाहिजे. याला फक्त बावळटपणा म्हणतात, याला भक्ती म्हणत नाही. भगवान असं काही ऐकत नाही. कारण वारंवार मुद्गलांनी आपल्याला सांगितलंय मोरया शूर पकर्ण आहे.
आणि शूर्पकर्ण शब्दाचा अर्थ त्याचे कान सुपासारखे आहेत, आणि सुपासारखे त्याचा अर्थ सुपाच्या गुणधर्माचे आहेत. जसं सुपामध्ये काही घेतल्यानंतर माता भगिनी पाखडायला सुरुवात करतात, सगळा काडी कचरा फोलपट उडून जातं आणि फक्त शुद्ध सात्विक दाणे जेवढे आहेत तेवढे शिल्लक राहतात. तसं तुम्ही जे काय मोर्याच्या कानावर टाकता ते सगळं मोर्या पाखडून घेतो आणि सगळा कचरा फेकून देतो. आता कळलं का आम्ही एवढं सांगतो तरी तो का ऐकत नाही? कारण कचरा तो ऐकतच नाही, त्याला ऐकायची इच्छाच नाही आहे, त्याच्यामुळे तो सगळा कचरा उडवून लावतो. मग काय ऐकतो? त्याचं उत्तर आहे फक्त गजानन 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 ऐकतो. बाकी मोर्याला काही ऐकायचं नाही आणि आपल्याला ते सांगायचं नाही. असली विचित्र अवस्था शास्त्रांनी सांगितलेली, म्हणून आपली पंचायत होते. भगवान मूषकराजाचं कालस्वरूप असलेल्या मूषकाचं भगवान गणेश वाहनांचं पूजन करावं आणि ब्रह्मकमंडलूच्या दिशेने निघावं. रस्त्यामध्ये आपल्याला 3 समाध्यांचं स्थान लागतं. भगवान गणेश गोविंदराचार्य महाराज ज्यांच्या कृपेने आज आपल्याला हे मुद्गल पुराण उपलब्ध आहे, ज्यांच्या कृपेने गणपत्य संप्रदायाचं सगळं तत्त्वज्ञान आपल्याला उपलब्ध आहे, ते भगवान गणेश गोविंदराचार्य महाराज श्रावण शुद्ध पंचमी शके 1499 ते माघ वद्य दशमी शके 1727 असं 228 वर्षाचं अत्यंत दीर्घतम आयुष्य आणि 228 वर्षात फक्त गणेश गणेश आणि गणेश याच्या पलीकडे काहीही चिंतन नसलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व मुद्गल पुराण नावाचं दिव्य ग्रंथ त्यांच्या कृपेने आपल्याला मोर्याकडून मिळाला. त्यांनी मुद्गल पुराणावर भाष्य लिहिलं, गणेश विजयासारखा दिव्य ग्रंथ लिहिला, सर्व निर्णय सारासारखा अद्वितीय ग्रंथ लिहिला, ब्रह्मणस्पती सूक्तावर वेगवेगळ्या प्रकारचे भाष्य त्यांनी केले, मुद्गल भाष्यातनं सांगितलं तसं लिहिलं. आणि भगवान गणेशांनी केलेला जो दिव्य उपदेश ज्याला गणेश पुराणात गणेश गीता असं म्हणतात, त्याच्यावर योगेश्वरी नावाचा अद्वितीय ग्रंथ ज्या गणेश गोविंदराचार्य महाराजांनी लिहिला, त्यांची समाधी आपल्याला रस्त्यामध्ये लागते. त्या समाधीचं पूजन करावं. भगवान गणेश गोविंदराचार्य महाराज कलियुगामध्ये आलेलं सगळ्यात श्रेष्ठ व्यक्तिमत्व, ते प्रत्यक्ष गणेश रूप आहेत. याचं प्रतीक म्हणून त्यांच्या समोर मूषकराज बसलेले आहेत. कारण मूषक मोरयाच्याच समोर असतो आणि त्या समाधीच्या समोर भगवान गणेश गोविंदराचार्यांच्या मूषक आहेत, कारण ते स्वतः गणेश रूप आहेत. मुद्दाम एक फोटो आपल्याला असं दाखवतोय की ज्याच्यामध्ये बसण्याची जागा व्यवस्थित समजून घ्या. जिथे गणेश गोविंदराचार्य महाराजांच्या ज्या बाजूला मी आता बसलेलो आहे त्याच बाजूला बसून पूजन करावं. फोटो काढताना उठताना काढलेला आहे, त्याच्यामुळे तोंड दक्षिणेकडे येतं, तोंड मूर्तीकडे करून पूजा करावी. पण जिथे ते पात्र ठेवलेलं आहे पूजा पात्र, त्याच्या जी पलीकडची जागा आहे ती पलीकडची जागा व्यवस्थित समजून घ्या. तिकडून चुकूनही पाय ठेवू नका आणि तिथे कुठल्याही पद्धतीने चुकून बसू नका. कारण ज्यावेळी या समाधींचा जीर्णोद्धार करण्याचा विषय आला त्यावेळी त्या योगींद्र महाराजांच्या पायाजवळ, त्यांच्या मांडीजवळ, त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीच्या जवळ एक दुसऱ्या महापुरुषाची समाधी आहे. तिथं कोणीतरी एक महापुरुष अस्थि सापडलं, तो अस्थिपंजर सापडला फक्त. जीर्णोद्धाराच्या वेळी तिथे एक अस्थिपंजर, म्हणजे योगींद्रांच्या पायाशी मी असावा अशा प्रकारचा कोणीतरी एक गणेश भक्त अज्ञात आहे, नाव माहिती असण्याचं कारण नाही आहे, पण गणेश योगींद्रांच्या पायाशी असल्यामुळे तितकीच श्रेष्ठ विभूती कोणीतरी असणार आहे. ती विभूती तिथं असल्यामुळे तिकडून पाय देऊन त्यांचा अपमान होणार नाही, अवमान होणार नाही याची काळजी प्रत्येकाने पूजन करताना घ्यावी. गणेश योगींद्र महाराजांचं पूजन करावं. पुढे अंकुशधारी महाराजांची समाधी येते. गणेश गोविंद महाराजांचे प्रत्यक्ष शिष्य नाही आहेत, ते समाधीतून दृष्टांत मिळाला. पण अंकुशधारी महाराजांची इतकी अद्वितीय काव्य प्रतिभा की यांनी तब्बल 566 रचना केल्या आणि सगळ्या 566च्या 566 रचना फक्त गणेशावर केल्या. बरं, अट्टहासपूर्वक केल्या. ज्या ज्या क्षेत्रात जे जे चांगलं दिसतं ते माझ्या मोरयाचं असलं पाहिजे. मग त्यांना शिवमहिम्न दिसलं, त्यांनी स्वानंदेश महिम्न निर्माण केलं. त्यांना तिकडं व्यंकटेश स्तोत्र सुंदर दिसलं, यांनी स्वानंदेश स्तोत्र तयार केलं. समर्थ संप्रदायात फिरले, मनाचे श्लोक दिसले, मोठे सुंदर वाटले, यांनी गाणेशी मनोबोध निर्माण केला. त्या पद्धतीचे श्लोक तयार केले आणि एकेका ओवीत वर्णन.
सगळ्यात सुंदर ओवी सांगतो, रमारमण उमारमण सदा चिंतिती ज्याचे चरण, तो हा साक्षात स्वानंद घन मयुरेश परमात्मा. काय वर्णन आहे. रमारमेश भगवान शंकर विष्णू, उमारमण भगवान शंकर, हे दोघं ज्यांच्या चरणाची पूजा करतात तो माझा मोरया. अशा पद्धतीचं मोरयाचं वर्णन करणारे दिव्य असणारे अंकुशधारी महाराज, त्यांची ही समाधी, त्या समाधीचं वंदन करावं, पूजन करावं. त्यानंतर त्यांच्या मागच्या बाजूला त्यांचे सत्शिष्य असणारे भगवान हिरंबराज महाराज, त्यांची समाधी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या मोरगावमधून तब्बल 35 वर्ष फक्त एकाच माणसाने लिहिलेलं लिखाण प्रकाशित करत अंकुश नावाचं मासिक निघालं. विश्वविक्रम असू शकतो हा, प्रसिद्धी परान्मुखता असल्यामुळे लक्ष त्यात दिल्या गेलं नाही, पण ग्रीनिज बुकमध्ये सुद्धा नोंद व्हावी अशा प्रकारची अद्वितीय रचना. 35 वर्ष ज्या काळात खिळे जोडायचं काम होतं त्या काळात अंकुश मासिक प्रकाशित व्हायचं, दर महिन्यात ठरलेल्या दिवशी प्रकाशित करणे. सलग 35 वर्ष एकट्या हिरंबराज महाराजांनी लिहिलं. बाकीच्यांचं एखादं स्तवन आलं तर आलं. इतकी अद्वितीय प्रतिभा. जेवढ्या जेवढ्या क्षेत्रांवर फिरले तेवढ्या सगळ्या क्षेत्रांच्या आरत्या तयार केल्या, तिथले तिथले अष्टक तयार केले, तिथले तिथले स्तोत्र तयार केले आणि एकेका श्लोकात त्या देवतेची संपूर्ण माहिती सांगावी अशी अद्वितीय प्रतिभा असणारे, नंतर हजारो आरत्या अष्टक सगळे तयार करणारे अद्वितीय हिरंबराज महाराज, त्यांचं समाधीस्थान आपल्या गुरुच्या पाठीशी असावं. किती अद्वितीय रचना असते. अंकुशधारी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार करताना यानंतर इथं माझी समाधी असावी हे हिरंबराज महाराजांनी स्वतः जागा तयार करून बसून वगैरे पाहिलं की मी माझ्या गुरूंच्या पाठीशी कायम असलो पाहिजे, त्यांच्या चरणाच्या मागोमाग मी चालणारा असलो पाहिजे. अशी हिरंबराज महाराजांची समाधी, त्यांचं पूजन करावं आणि या 3 समाधींचं वंदन पूजन केल्यानंतर ब्रह्मकमंडलू गंगेच्या दिशेने निघावं. ही अद्वितीय गंगा आहे ब्रह्मकमंडलू. काय सुंदर शब्द आहे. का निर्माण झाला? ज्यावेळी इथं पंचेश्वरांनी येऊन स्थापना केली भगवान गणेशांची, त्यावेळी त्यांना इथं आल्यानंतर त्याचं प्रदक्षिणा करायला सुरुवात केली आणि त्या प्रदक्षिणेमध्ये भगवान ब्रह्मदेवांचा पाय त्यांच्या कमंडलूला लागला. तो कमंडलू उडाला. ब्रह्मदेवांचा पाय आहे त्याच्यामुळे जाऊन जो पडला तो सध्या आपण ज्याला सासवड म्हणतो त्याच्या पलीकडे जाऊन पडला. तिथं त्या ब्रह्मकमंडलूमधलं ब्रह्मदेवांच्या कमंडलूतलं तीर्थ वाहायला सुरुवात झालं. त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी ते योगमायेने ओढायचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी आकाशवाणीने सांगितलं की नाही, ही ब्रह्मकमंडलू आता गंगा वाहत राहील, आमच्या चरणापाशी ती येऊन पोहोचेल. आणि म्हणून ते पाणी वाहत राहिलं. भगवान ब्रह्मदेवांच्या कमंडलूतून वाहते म्हणून तिला ब्रह्मकमंडलू असं म्हणतात. स्थानिक भाषेत तिला नदी कऱ्हा नदी असं म्हणतात. तिच्यामध्ये गणेश कुंड आहे. पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, कुंड आधीच आहे, ब्रह्मकमंडलू नंतरची आहे. गणेशकुंड त्याच्या आधी अंकुशतीर्थ असे त्याचे नाव आहेत. का? कारण जेव्हा हे पंचेश्वर मयुरेश्वर क्षेत्रावर पहिल्यांदा त्या पूजनाच्या करता आले त्यावेळा पूजनाच्या आधी स्नान केलं पाहिजे. स्नान करायचं तर पाणी नाही, मग नेमकं काय करायचं? मोरयांनाच प्रार्थना करण्यात आली आणि भगवान गणेशांनी आपल्या हातातला अंकुश मारला. त्यातून जे तीर्थ निर्माण झालं त्याला अंकुशतीर्थ म्हणतात. गणेश कृपेने ते कुंड निर्माण झालं म्हणून त्याला गणेश कुंड म्हणतात. या गणेश कुंडात नंतर ब्रह्मकमंडलू येऊन पोचते आणि मग ती तिथून पुढे व्हायला सुरुवात करते. अद्वितीय नदी आहे. तिचा सुरुवात जिथं होते त्या सासवडच्या जवळ भगवान ब्रह्मदेवांचं स्थान आहे. आपल्या मोरगावमध्ये तिचा मध्यभाग येतो. तिथं मध्यमेश्वर नावाने भगवान शंकरांचं स्थान आहे आणि जिथे ती नीरा नदीला जाऊन मिळते तिथे भगवान विष्णूंचं स्थान आहे. 3ही देवांचं स्थान, 3 टोकांवर असणारी ब्रह्मकमंडलू ही दिव्य नदी आपल्या इथून वाहते. तिचं गणेश कुंडाचं पूजन करावं. गंगा, गणेशकुंड, अंकुशतीर्थाचं पूजन करावं आणि तिथून पुढे तीर्थराज नावाचं हे जे मंदिर आपल्याला चित्रात दिसतंय त्या तीर्थराजाच्या पूजनाकरता जावं. आतमध्ये भगवान तीर्थराजांची अत्यंत सुंदर मूर्ती आहे. माणसांनी मंदिरात जाताना किती जपून जावं हे आपल्याला तीर्थराज शिकवतात. कारण जाताना येताना नाही वाकला की डोकं फुटलंच पाहिजे अशा प्रकारची सुंदर रचना तीर्थराजांची केली आहे. मंदिरात जाणाऱ्यांनी कायम विनम्र असावं ही रचना म्हणून आपल्याकडे सगळ्या मंदिरांचे द्वारपूर्वी लहान असायचे. तशा पद्धतीचं तीर्थराजाचं स्थान आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत आनंदाची गोष्ट की जी नित्ययात्रा आपण पाहतोय आणि ज्या नित्ययात्रेमध्ये सगळ्या बसवलेल्या ह्या सगळ्या प्रतिमा विग्रह श्रीविग्रह आपण पाहतोय, या सगळ्या विग्रहांचं मूळ चिंतन ज्यांच्या
चिंतनातून आपल्यापर्यंत पोहोचलं ते परमपूज्य श्री गजानन महाराज कुंडशास्त्री यांनी या तीर्थराजाच्या मंदिरात बसून जवळजवळ 32 वर्ष माघ मासामध्ये गणेश उपासना केली, गायत्री पुरश्चरण केलं. त्यांचे गुरु महाराज काशी निवासी परमपूज्य करपात्रीजी स्वामी महाराज त्यांच्या आज्ञेने ते मयुरेश्वर क्षेत्रावर आले आणि त्यांनी तिथं बसून जे चिंतन केलं त्या चिंतनातून पुढे हे सगळ्या प्रतिमा स्थापन करण्याचा विषय येऊन पोहोचला. 2 वेगवेगळ्या टप्प्यात या प्रतिमा स्थापन झालेल्या आहेत. तिसरा टप्प्यानंतर योगींद्र मूर्तीच्या निमित्ताने पहिल्यांदा अष्टविनायक प्रतिमा स्थापन करण्यात आल्या. त्या परमपूज्य हिरमराज महाराजांच्या आधिपत्याखाली त्यांच्या हस्ते स्थापन झाल्या आणि नंतरच्या ज्या सगळ्या परिवार दैवता आहेत त्या भगवान विघ्नहरी महाराजांच्या हस्ते त्यांचं स्थापन झालं. चिंचवडचे जे महाराज त्यांच्या हस्ते त्या सगळ्या मूर्तींचं स्थापन झालेलं आहे. ह्या वेगवेगळ्यांचं सगळ्यांचं चिंतन या तीर्थराजाच्या मंदिरात झालं. म्हणून हे तीर्थराजाचं मंदिर मोरगावच्या इतिहासाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचं. तिथून पुढं गेलो की आपल्याला एक आणखीन महान गणपत्याचं स्थान पाहायला मिळतं. नित्ययात्रेमध्ये त्याचं वर्णन असण्याचा विषय नसतो, कारण नित्ययात्रा ही मुद्गलांनी दिलेली आहे. म्हणून सुरुवातीच्या ज्या 3 आपल्याला समाध्या सांगितल्या त्याचं वर्णन मुद्गलात सापडणार नाही, कारण मुद्गल पुराण हे आधीच आहे, नंतर हे आचार्य झाले. तसं पुढचा विषय मोरया गोसावी महाराजांचा. पलीकडे पवळी नावाचं स्थान आपल्याला दिसतंय. त्या पुलावरून गेल्यानंतर समोर असलेलं त्या पवळीमध्ये चिंतामणी महाराजांचं एक सुंदर ठिकाण आहे. चिंतामणी त्या गणेशाला म्हणतात. त्या चिंतामणी गणेशाचं स्थान आहे. याच्या समोर वामन भट्ट नावाचे कर्नाटकातून येऊन पोचलेले सद्गृहस्थ मोरगावमध्ये येऊन स्थायिक झाले. शाळी नावाच्या गावावरून आले होते म्हणून त्यांचं शाळीग्राम असं आडनाव होतं. हे वामन भट्ट शाळीग्राम येऊन पोहोचले. इथं जवळ असणाऱ्या पार्वतीबाईंशी त्यांचा विवाह झाला जवळजवळ वयाच्या 125व्या वर्षी. त्यानंतर विवाहाची इच्छा झाली, म्हणजे मोरयानी आज्ञा केली. इच्छेचा विषय नाही आहे, मोरया सांगतो आता विवाह कर. त्यानंतर त्यांनी विवाह संपन्न केला आणि त्या तपश्चर्येचा परिणाम दोघांनी मिळून केलेल्या मोरयानी अद्वितीय वर दिला. तुझ्या घराण्यात 7 पिढ्या मी जन्माला येईल, 7 वेळा मी तुझ्या घराण्यामध्ये जन्माला येईल. त्या पहिल्या अवतारामध्ये भगवान मोरया गोसावी महाराज आपल्या इथे प्रकट झाले. त्यांचं हे जन्मस्थान. त्यानंतर 7 समाधी पुरुष त्या वंशामध्ये सतत क्रमाने झाले. चिंतामणी महाराज, धरणीधर महाराज, नारायण महाराज इत्यादी तो वंश आपल्याला पाहायला मिळतो. आजही आपण जर चिंचवडला गेलात तर या 7ही समाधी पुरुषांच्या समाधी आपल्याला तिथं पाहायला मिळतील. आणि मोरया गोसावी महाराजांनी घेतलेली संजीवन समाधी आपल्याला तिथे प्रत्यक्ष पाहायला मिळते. त्या भगवान मोरया गोसावी महाराजांचं जन्मस्थान म्हणून हे स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. याच्या समोर एक सुंदर शमीवृक्ष आहे. मोरगावमध्ये येताना काही दिवस निवडून यावे. त्यातला एक दिवस असतो विजयादशमीचा उत्सव. दसरा पाहायचा असेल तर मोरगावला यावं असं सगळ्या गणपत्य संप्रदायातला एक ठरलेला नियम आहे. कारण इतका सुंदर दसरा कुठेही होत नाही. मोरयाची अद्वितीय पालखी, रात्रभर आरामशीर उत्साह त्याचा आपल्याला पाहायला मिळतो. त्या सगळ्या काळामध्ये या शमीवृक्षाजवळ शमीपूजन केल्या जातं. म्हणून त्या शमीवृक्षाचं अत्यंत महत्त्व. तिथेच आता आपल्याला थोडं पुढे गेलं तर मोरया गोसावी महाराजांचा अत्यंत सुंदर अशा प्रकारची श्री विग्रह मांडलेला आपल्याला पाहायला मिळेल. सुंदर मूर्ती तिथं स्थापन केली आहे. या सगळ्यांचं दर्शन घ्यावं. ब्रह्मकमंडलूचं पुन्हा दर्शन घेतल्यानंतर वापस मंदिरात यावं. द्वितीय प्रदक्षिणा सुरू होते. पुनश्च मंदिरात येऊन पोहोचले की पहिल्यांदा शमी वृक्षाचं पूजन करावं. शमी आणि मंदार हे नुसते वृक्ष नाही आहेत, हे मोरयाचं प्रत्यक्ष स्वरूप आहे. और्व नावाचे ऋषी होते, त्यांची शमी नावाची कन्या झाली. त्या शमी नावाची कन्या उपवर झाल्यानंतर ते शौनक नावाच्या महर्षींकडे गेले. शौनकांना विनंती केली एखादा योग्य पोरगा सुचवा. शौनकांनी धौम्य ऋषींचा मुलगा मंदार सुचवला. त्या दोघांचा विवाह झाला. हे नवीन जोडपं फिरत असताना चुकून नामलगाव नावाच्या क्षेत्रावर भगवान भृशुंडींच्या आश्रमात जाऊन पोहोचलं. भगवान भृशुंडींना सोंड फुटलेली होती. पुढे आपल्याला त्यांचं चिंतन येईल. त्यांचं दर्शन घेतलं आणि त्या दर्शनानंतर ते सोंड फुटलेलं स्वरूप पाहिल्यानंतर न कळणारी ही जोडी हसून गेली. त्यांच्या दुर्दैवानी आणि तुमच्या माझ्या सौभाग्याने. भगवान भृशुंडी महाराज जागृतावस्थेत होते. त्यांनी ते पाहिलं आपला अपमान होतोय. आपला अपमान महत्त्वाचा नाही, आपल्या या सोंडेला हसतात म्हणजे मोरयाचा अपमान होतोय. म्हणून भृशुंडींनी शाप दिला, वृक्ष व्हा. दोघे जण वृक्ष झाले. मातापित्या त्यांना शोधत आले. त्या मातापित्यांनी त्यांच्याकरता प्रार्थना केली. भगवान भृशुंडी म्हणतात मोरयाचा अपमान केलाय, शरण जायचं असेल तर मोरयाला जा.
सगळ्या तिघांनी आणि शौनकांनी तिघांनी मिळून मोरयाची उपासना केली. मोरया प्रगट झाले. मोरयानी सांगितलं, माझ्या भक्तांनी दिलेला शब्द आहे, आता मी मोडणार नाही. व्यवस्थित या चिंतनामध्ये पूजन करताना लक्षात ठेवावं की भगवान गणेशांचा एक वेळ अपमान केला तर भगवान गणेश माफ करतात, पण गणेश भक्ताचा अपमान केला तर मोरयाही माफ करत नाही. आणि गणेशाचा भक्त कोण आहे याची पाटी लावलेली नसते. त्याच्यामुळे सगळेच आहेत असं गृहीत धरा आणि कोणाचाही अपमान न करता जगा. हा सुंदर विषय आपल्याला शमीपाशी सांगितला. शमी शब्दाचा अर्थच आहे जी शमन करते, वृत्तींचं शमन करणारी. त्या शमीचं पूजन करावं. शमीचा पती असणाऱ्या मंदाराचं पूजन करावं. मागे त्यांचं मंदार हा अत्यंत दिव्य वृक्ष अर्थात सांभाळून वापरायचा. मोरयाला अत्यंत प्रिय असला तरी माणसाचे डोळे उघडू शकतो. अनुभव मी मोरगावात घेतला आहे. पहिल्या दिवशी दूध गेलं एक थेंब, कितीतरी दिवस दिसत नव्हतं. निदान मोरयाच्या कृपेने जास्त दिसायला लागलं असं मी आता म्हणू शकतो. कारण नवनवीन अर्थ नंतर मुदगलाचे सुस्त आहेत. याचा अर्थ मोरयानी नवीन दृष्टी दिली असं म्हणायला हरकत नाही. पण हा मंदार असतो. 3 प्रकार रंगात मंदार मिळतात. निळ्या रंगाचं मंदार पुष्प असतं, लाल रंगाचं मंदार पुष्प असतं. आपल्याला जे दिसतंय ते पांढऱ्या रंगाचं मुद्दाम सांगितलेलं आहे. का? कारण पांढऱ्या रंगाचा फक्त मंदारच असतो. लाल आणि निळं जे सांगितलं त्यात रुई नावाचं दुसरं झाड मिळू शकतं. ते फूल थोडं छोटं असतं, त्याच्या पाकळ्या अशा वरून बंद असतात आणि आतमध्ये जो आलेला वरचा उंचवटा दिसतो तो आत असतो, त्याला रुई म्हणतात. मोरयाला मंदार अर्पण करायचा असतो. निळा, लाल आणि पांढरा त्या त्या क्रमाने श्रेष्ठ सांगितले. निळा त्याच्यानंतर लाल श्रेष्ठ, लाल नंतर पांढरा श्रेष्ठ. पांढरा मुद्दा मी यासाठी दाखवला की पांढरी रुई नसतेच, पांढरा मंदारच असतो. त्याच्यामुळे बेफिकीर आपण त्याचा उपयोग करू शकता. पण आता सांगितलं तसं डोळ्याला सांभाळा. हे दूध डोळ्यात गेलं तर अत्यंत घातक असतं. त्याचा विचार मंदाराची पूजा करताना करावा. त्यानंतर मंदारापासून पुढे दूर्वेचं वर्णन सांगितलंय. 2 रंगाच्या दूर्वाई मिळतात. हिरव्या आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर श्वेत दूर्वेचं वर्णन केलेलं आहे. मोरयाला पहिल्यांदा शमी अर्पण करावी. त्याच्या आधी जे काही फुलं व्हायचे तेव्हा ऋतुकालोद्भव त्या ऋतूमध्ये मिळणारे जे फुलं आहेत त्या सगळ्या फुलांचा उपयोग करावा. त्यानंतर शमी अर्पण करावी. शमीनंतर मंदार अर्पण करावा. मंदारानंतर दूर्वा अर्पण कराव्यात. त्यातही मंदार सांगितले तसे आधी निळा, मग लाल, मग पांढरा अर्पण करावा. दूर्वा अर्पण करताना पहिले हिरव्या, त्याच्यानंतर पांढऱ्या अर्पण कराव्यात. आणि एकदा श्वेत दूर्वा अर्पण केल्या की नंतर मोरयाला काहीही अर्पण करू नये. श्वेत दुर्वेच्या नंतर काहीही व्हायचं नसतं. वर नंतर लाल फूल वगैरे हा प्रकार करायचा नसतो. मोरयाला दुर्वेच्या पलीकडे काही प्रिय नाही. म्हणून शेवटचा उपचार मोरयाला प्रत्यक्ष करण्याचा, मग बाकीचे राजोपचार वगैरे आहेत ते बाह्य उपचार आहेत. मोरयाला प्रत्यक्ष समर्पित करण्याचा उपचार शेवटचा उपचार असतो दुर्वेचा. त्या दुर्वेचं मागच्या बाजूला तिघांच्याही आपल्याला मूर्ती पाहायला मिळतात. शमी विघ्नेश, शमीच्या तिथे शमी हा वृक्ष, शमीच्या मुळाशी असलेला मोरया म्हणजे शमी विघ्नेश आणि शमी नावाची देवता, असं तिघांचंही पूजन असतं. तशी शमी देवता, मंदार देवता आणि दूर्वा देवता अशा 3 देवता मागे आपल्याला धूम्रवर्णाच्या जवळ पाहायला मिळतात. या तिघांचं पूजन करावं. आणखीन पुढच्या बाजूला सरकावं. पुढे गेल्यानंतर आपल्याला शुक्ल चतुर्थी लागते. मोरयाच्या उजव्या अंगाला शुक्ल चतुर्थीचं स्थान असतं. मोरयाच्या डाव्या अंगाला कृष्ण चतुर्थीचं स्थान असतं. ज्यावेळी हे विश्व निर्माण झालं त्यावेळी या निर्माण झालेल्या विश्वाचं एक नियोजन असावं, एक सुनियंत्रित अशा प्रकारची रचना असावी अशी ब्रह्मदेवांनी कल्पना केली. आणि मग त्यांच्या मनातून चतुर्थी नावाची देवता प्रगट झाली. तिला 4 हात आहेत, 4 तोंड आहेत, 4 पाय आपल्याला पाहायला मिळतात. 4 मुख असणे याचा अर्थ 4ही बाजूचं ज्ञान असणे. 4 हात असणे याचा अर्थ 4ही प्रकारचे पुरुषार्थ तिच्या जवळ असणे. म्हणून धर्म अर्थ काम मोक्ष 4ही तिच्या जवळ आहेत. म्हणून तिला 4 हातांचं वर्णन असतं. आणि 4 पाय याचा अर्थ 4 प्रकारची गती तिची असते. म्हणून कर्माची एक गती असते, भक्तीची दुसरी गती असते, ज्ञानाची तिसरी गती असते आणि योगाची चौथी गती असते. त्याला ज्ञानयोग, कर्मयोग, भक्तियोग आणि स्वानंद योग असं म्हणतात. हे 4ही योग तिचे 4 पाय रूपात वर्णन केलेले असतात. अशी देवी चतुर्थी, तिच्याच अंगातून नंतर सगळ्या तिथ्या उत्पन्न होतात. हे सगळं वर्णन मुद्गल आणि 4थ्या खंडात केलेलं आहे. त्या चतुर्थीचं पूजन करावं. तिला चतुर्थीच्या दिवशी अर्घ्य प्रदान करावे.
शुक्ल चतुर्थीला चतुर्थीला आणि मोरयाला अर्घ्य प्रदान करावे. कृष्ण चतुर्थीला संध्याकाळी पूजा झाल्यानंतर कृष्ण चतुर्थीला मोरयाला आणि चंद्राला अर्घ्य समर्पण करावेत. शुक्ल चतुर्थीचं पूजन करून पुढे निघाल्यानंतर भगवान भृशुंडी महाराज लागतात. नामा नावाचा कोळी, नंदूर नावाच्या ग्रामात राहणारा भगवान मुद्गलाचार्य तिथे येऊन पोहोचले. मुद्गलांना शरण गेला. मुद्गलांना शरण गेल्यानंतर मुद्गलांनी त्याला तपश्चर्येला बसवलं. यांनी 12 वर्ष गजानन 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 नावाचा जप केला. अंगावर वारूळ फुटलं. 12 वर्षांनी मुद्गलांना आठवण झाली, आपण एक शिष्य बसवला होता, त्याचं काय झालं पाहायला येऊ. भगवान मुद्गल तिथे येऊन पोहोचले. त्यांनी आपल्या हातातल्या दंडाने तो सगळा वारुळाचा प्रांत काढला आणि जे दर्शन झालं, कालपर्यंत गुरु असलेले मुद्गल आज शिष्य होऊन मोकळे झाले. कारण बसलेला नामा बसताना नामा होता, उठताना महाराज भृशुंडी होते. त्यांच्या भुवईतूनच सोंड फुटली होती. जगातलं भक्तिमार्गातलं एकमेव उदाहरण. कितीही बाकी देवतांची उपासना करताना कुठल्याही देवता मी अधिक्षेप करत नाही, सगळे आपल्यापेक्षा मोठे आहेत. अगदी म्हसोबा वेतोबा सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठच आहेत. ते किती कनिष्ठ असले तरी त्या सगळ्यांचा आदर बाळगून तुम्हाला सांगतो, कुठल्याही देवतेच्या उपासनेने त्या देवतेचं बाह्य स्वरूप प्राप्त झाल्याचं एकही उदाहरण एकाही देवाच्या उपासनेत नाही. ही फक्त आणि फक्त माझ्या मोरयाची अद्वितीय लीला आहे. गजानन गजानन करता करता भगवान भृशुंडी महाराज स्वतः गजानन झाले. किती अद्वितीय अधिकार आहे त्यांचा. ब्रह्मा विष्णू महेश्वराधिक सगळे येऊन पाय धरतात आणि म्हणून भगवान भृशुंडी महाराजांना पंचैश गुरु म्हटल्या जातं. या 5ही ईश्वरांचे गुरु असं भगवान भृशुंडी महाराजांचं तिथं पूजन करावं आणि मोरयाच्या डाव्या अंगाला यावं. तिथे देवी कृष्ण चतुर्थी असते. आत्ता जसं शुक्ल चतुर्थी सांगितली तसं तिचं दुसरं स्वरूप कृष्ण चतुर्थी, तिचंही पूजन करावं. आत्ता सांगितलं तसं चारी बाजूचं ज्ञान म्हणून 4 मुख, 4ही पुरुषार्थ हातात म्हणून 4 हात आणि 4 गती असं 4 पाय असं चतुर्थीचं स्वरूप असतं. त्या चतुर्थीच्या वर कल्पवृक्ष नावाचा दिव्य वृक्ष आहे. कल्पवृक्ष शब्दाचा अर्थ जे मागितलं ते देणारा. कुठं बसलाय? बाहेरच्या कल्पवृक्षाच्या भानगडीत पडू नका, तो आतमध्ये बसलाय. पूजन भले बाहेर करा, पण खरा कल्पवृक्ष आतमध्ये. आणि कल्पवृक्ष शब्दाचा अर्थ जे मागितलं ते देणारा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, उगीच भानगडीत पडू नका कल्पवृक्ष शोधायच्या, कारण काय मागायचं ते कळलं पाहिजे. एक प्रवासी होता, रस्त्यात निघाला, रस्त्यात त्याच्या भाग्याने त्याला कल्पवृक्ष लागला. असतो की नसतो विचारू नका, कथेतला भाव समजून घेत चला. कल्पवृक्ष लागला, दुपारच्या वेळी थांबला, प्रचंड भूक लागली होती, त्याच्या डोक्यात कल्पना आली, खायला मिळालं तर बरं होईल. ताबडतोब सोन्याचं ताट, त्याच्यात वाटेल ते सगळे पदार्थ, याच्या डोक्यात जे होते ते कल्पवृक्ष. जी कल्पना कराल ते होणार आहे. ताबडतोब सोन्याचं ताट आलं, सगळे पदार्थ आले, आरामशीर जेवला. म्हणजे पाणी मिळालं तर बरं होईल. रत्नजडीत कलश आला, थंड गार वाळा टाकलेलं पाणी, मस्त पिला. आता खाणं झालं, पाणी झालं, येणारी एकच गोष्ट होती, झोप. याच्या डोक्यात विचार आला, झोपीची सोय झाली तर चांदीचा पलंग आला. मला द्यायचा नसल्यामुळे काय फिकीर आहे, दणकून सांगतो. चांदीचा पलंग, त्याच्यावर अप्रतिम पय फेन धवल शय्या, मुद्गलाचा शब्द आहे. दुधासारख्या, ज्या दुधावर आलेल्या फेसासारखी पांढरी शुभ्र चादर असलेली अशा प्रकारची सुंदर शय्या त्याच्यावर होती. त्याच्यावर आरामशीर झोपला. थकला होता, जेवण झालं, झोप झाली, तिथपर्यंत काही विचार डोक्यात नाही आला. पण उठला आणि उठल्यानंतर डोक्यात विचार यायला सुरुवात झाली. जेवायचं म्हटलं की जेवायचं येतंय, पाणी म्हटलं की पाणी येतंय, झोपायचं म्हटलं का बिछाना येतोय, काहीतरी गडबड आहे. भूत तर नसल आलं, खाणार तर नाही, गोष्ट संपली. कारण जो विचार डोक्यात येईल तो पूर्ण होणार आहे. कल्पवृक्षाच्या भानगडीत पडू नका, कारण तिथं जाऊन चुकीचा विचार डोक्यात आला तर तसंच होईल. मग भानगडीत पडायचंच असेल तर कोणाच्या? त्याचं उत्तर आहे मुद्गलाच्या, भगवंताच्या. का? कारण हे तुम्हाला पाहिजे ते देत नाही, हे तुम्हाला योग्य ते देतं. तुम्हाला पाहिजे ते नाही, तुम्हाला वाटेल ते मागणी असू शकते. जे योग्य असेल, सुयोग्य असेल ते देतं. म्हणून कल्पवृक्ष आपल्या समोर आहे, त्या कल्पवृक्षाचं पूजन करावं. कल्पवृक्षाच्या मुळाशी भगवान मोरया गोसावी महाराजांचं पूजन करावं. कारण त्या स्थानी त्यांना भेटायकरता मोरया बाहेर आले. काय अधिकार असेल या व्यक्तिमत्वाचा. चिंचवडवरून रोज हे करायचे, वारी करायचे. एकदा वारी करता आले आणि तोपर्यंत मंदिर बंद झालेलं होतं. पावसाळ्याच्या दिवसात उशिरा येऊन पोहोचले, मार्ग नव्हते आजच्यासारखे.
त्या हिशोबात येऊन पोचले खडतर पद्धतीने. येऊन पोचल्यानंतर मंदिर बंद झालेलं होतं. दहाय मोकळून रडतायत, मोरया एवढ्या लांबून तुझ्या दर्शनाकरता आलो, तुझं दर्शन होणार नाही का म्हणून तिथंच बसले. आणि भक्ताचा महिमा असा असतो, भक्ताकरता मोरया बाहेर आले. कायम लक्षात ठेवा, कुठल्याही देवाचं कुठलंही मंदिर हे भक्त मंदिरात जातात म्हणून तयार झालेलं नाही. सगळ्या मंदिरांचे इतिहास पहा, भगवान भक्ताला भेटायला येतो आणि मग मंदिर तयार होतं, नाही का. तसं मी भगवंताला जातो, खूप चांगली गोष्ट आहे. भगवान मला भेटायला आला पाहिजे अशी स्वतःची योग्यता तयार करणे, याला साधना म्हणतात. आणि ती साधना करण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गाला श्री मुद्गल पुराण असं म्हणतात. मोरया गोसावी महाराजांचं तिथं पूजन करावं आणि मग पुन्हा मंदिरात आत प्रवेश करावा. इथला प्रवेश करताना एकदम गर्भागारापर्यंत जायचं नसतं. समोर जो आपल्याला सभामंडपाचा भाग दिसतोय त्याच्या बाजूला 2 स्तंभ आहेत. मोरयाच्या डाव्या अंगाला भगवान शुकाचार्यांचं स्थान तिथं सांगितलेलं आहे. अदृश्य रूपात आहे, तिथं मूर्ती नाही, तिथं शुकाचार्य आहेत. अशी कल्पना करून मोरयाच्या डाव्या अंगाला शुकाचार्यांचं पूजन करावं, मोरयाच्या उजव्या अंगाला मुद्गलाचार्यांचं पूजन करावं. या दोघांना वंदन करावं. तिथे शेजारी बल्लाळ विनायक नावाचे भगवान गणेशांचा विग्रह स्थापन केलेला असतो. ज्यावेळी शंखासूर नावाच्या दैत्याने सगळ्या वेदांना नेऊन पाताळात बुडवलं तेव्हा त्याचा वध करून भगवंतांनी बल्लाळ विनायक रूपामध्ये ते सगळं ज्ञान ऋषीमुनींना परत आणून दिलं या स्थानावर, म्हणून त्याला बल्लाळ विनायकाचं स्थान असं म्हणतात. तिथे बल्लाळ विनायकाचं पूजन करावं आणि 3ऱ्या प्रदक्षिणेकरता पुन्हा बाहेर पडावं. 2 प्रदक्षिणा झाल्या. पहिली अष्टविनायकाची प्रदक्षिणा केली, नंतर शमीपासून इथपर्यंतची 2री प्रदक्षिणा केली. 3ऱ्या प्रदक्षिणेमध्ये 3 द्वारांचं पूजन करायचं, 4 द्वारांचं 3ऱ्या प्रदक्षिणेतलं पूजन असतं. पहिलं द्वार आपल्या समोर दिसतंय, तिथे भगवान विष्णू दिसत आहेत, भगवती लक्ष्मी दिसतीये, भगवती 2 हातांचे भगवान गणेश असतात, त्यांना द्विभुज गणेश असं म्हणतात. द्वारावरचे सगळे गणेश 2 हातांचे आहेत. त्यांच्या एका हातामध्ये कमळ धारण केलेलं असतं आणि दुसरा हात जगदंबेला धारण केलेला असतो. इथे जी जगदंबा बसली आहे तिला मांजारी शक्ती असं म्हणतात. 4 द्वारांवर 4 देवता आहेत आणि 4 देवतांचे 4 नावं आहेत. जेव्हा आपण द्वारयात्रेचा विचार पाहू तेव्हा त्यातला संबंध आपण आणखीन मोकळेपणाने पाहू शकतो. या मांजारी शक्तीचं पूजन करावं. भगवान विष्णूंचं म्हणजे रमेशाचं आणि भगवती लक्ष्मीचं म्हणजे रमेचं पूजन करावं. लक्ष्मीच्या हातात एका हातात कमळ असतं, दुसऱ्या हातामध्ये तिच्या कलश धारण केलेला असतो. भगवान विष्णू शंखचक्र गदाधारी स्वरूपामध्ये धर्मद्वाराची देवता म्हणून तिथं स्थापित असतात. त्यानंतर दक्षिणेला जावं. दक्षिणद्वार आपल्याला पाहायला मिळतं. दक्षिणद्वाराचं वैभव आपल्याला मुद्दाम सांगतो. संपूर्ण जगामध्ये हात जोडून उभी असलेली भगवान शंकरांची एकमेव मूर्ती आपल्या मोरगावात आहे. कारण भगवान शंकर इतर वेळा कोणाच्याही समोर हात जोडत नाहीत, पण ते मोरयाच्या समोर मात्र हात जोडून उभे आहेत. अशा प्रकारचं भगवान शंकरांचं दिव्य स्वरूप. आणि म्हणून मग आपले 2 हात नेहमीचे असावेत. त्या हिशोबात त्यांनी मागे डमरू आणि त्रिशूळ धारण केलेलं आहे आणि 4 भुजामध्ये प्रकट होऊन चतुर्भुज अशा प्रकारचं भगवान शंकराचं स्वरूप मोरयाला वंदन करत उभं असतं. त्यांच्या शेजारी देवी पार्वती असते, तिचं पूजन करावं. एक गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, पार्वतीच्या कुठल्याही स्वरूपाला दूर्वा व्हायच्या नसतात. म्हणून इथे पूजन करत असताना शमी, मंदार किंवा तुमच्याजवळ जी फुलं असतील त्या फुलांनी पार्वतीचं पूजन करा. पार्वतीच्या विग्रहाला दुर्वा समर्पित करायच्या नसतात. तेवढी एक काळजी इथं घ्यावी. इथं मोरयाच्या जवळ जी शक्ती असते तिला विरजा शक्ती असं म्हणतात, तिचं पूजन करावं. द्वारद्विभुज गणेशाचं पूजन करावं. पश्चिमद्वाराच्या दिशेने जावं. पश्चिमद्वाराला आपल्याला 3 देवता पाहायला मिळतात. प्रधान देवता असते तिथली मा जगदंबा. चतुर्भुज अशा स्वरूपातलं हे जगदंबेचं स्वरूप आपल्या समोर तिथं बसलेलं असतं. सिंहारूढ असलेली मा जगदंबा, आदिशक्ती जिला म्हणतात, ती आदिशक्ती 3ऱ्या द्वाराची, ज्याला काममंडप असं म्हटलं जातं, पश्चिमद्वाराची देवता असते. ती शक्ती आपले सगळे कामं ज्या दोघांच्या द्वारे करते त्यांना रती आणि मदन असं म्हणतात. म्हणून ते दोघंजण तिचे पुत्र रूपात तिच्या जवळ उभे असतात. भगवान मदनांच्या खांद्याला धनुष्य लावलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. ते उसाचं असतं असं वर्णन आहे, कारण मदनाचा बाण गोड लागतो ना, नाही का. म्हणून मदनाचं धनुष्य उसाचं गोड धनुष्य आणि फुलांचे बाण असतात. अत्यंत नाजूक असतात. पण कायम लक्षात ठेवा, जी गोष्ट जितकी नाजूक ती गोष्ट तितकी घातक.
म्हणून मदनाचे बाण जरी फुलाचे असले तरी भल्या भल्यांना फुलं वाहीपर्यंत सुटत नाहीत. इतकं तापदायक असं वर्णन त्यांचं असतं. त्या रतीचं आणि मदनाचं पूजन करावं. त्या रतीच्याही हातामध्ये कलश असतो, तिच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पात्र, ज्याच्यातून आपल्याला आनंद घेता येईल अशा प्रकारचे भांडे तिच्या हातामध्ये आहेत. कारण सुखाचा विषय आहे, त्याच्यामुळे सुखाचे साधनं तिच्या हातात असल्याचं वर्णन आहे. इथं जी जगदंबा मोरयाच्या मांडीवर बसली आहे तिचं नाव आश्रया असं असतं. या आश्रया शक्तीचं पूजन भगवंताच्या समोर करावं आणि उत्तरद्वारेच्या दिशेने निघावं. उत्तरद्वार हा पुढचा चौथा टप्पा. तिथे भगवान मही आणि वराहाच्या सोबत सूर्य बसलेले असतात. 4 द्वारांची रचना समजून घ्या. पहिल्यांदा भगवान विष्णू, कारण ती धर्मद्वाराची देवता. भगवान शंकर अर्थद्वाराची देवता. भगवान जगदंबा रतिमदन ही कामद्वाराची देवता. इथे मोक्षद्वार म्हणून वर्णन केलं. उत्तरेचं द्वार चौथं, तिथे भगवान सूर्य हे प्रधान देवता असतात. संज्ञा नावाच्या आपल्या शक्तीसह दुसरी छाया, 2 बाजूला त्यांच्या त्या 2 शक्ती. तिथं गुप्त रूपात आहेत, वर्णन केलेलं नसतं. भगवान सूर्य आपल्या सप्त अश्वरथावर बसलेले आहेत. आपल्याला मध्यभागी सूर्याची प्रतिमा दिसते. दुसऱ्या बाजूला वराह असतात. वराह हे ज्ञानाचं प्रतीक आहे. संस्कृतमधले काही शब्द व्यवस्थित समजून घ्या, गोंधळ केला तर पंचायत होते. आपल्याला वराह म्हटलं की एकच अर्थ माहिती आहे, म्हणून शेवटी नाईलाजानी मूर्तिकारांनी सुद्धा तसंच केलेलं असतं. तिथं एका प्राण्याचं केवळ मस्तक बसवलं असतं. तो नाईलाज आहे. मूर्त्या करताना काही गोष्टी समजून घ्यायच्या, पण मूर्तिकारांनी केली म्हणून पूजा करणेवाल्यांनी तसाच विचार करायची गरज नाही ना. आपण त्या मूर्तीच्या निमित्ताने चिंतन करू शकतो. वराह शब्दाचा केवळ डुक्कर एवढा अर्थ घ्यायचा नाही. पंचायत काय होते, आपले एक राष्ट्रपती होऊन गेले वराहगिरी. गिरी शब्दाचा अर्थ आहे डोंगर, आणि वराह शब्दाचा जर डुक्कर एवढाच अर्थ घेतला तर वराहगिरी शब्दाचा पर्वतप्राय डुक्कर असा अर्थ होईल की नाही? असा अर्थ बापाला अपेक्षित होता का? त्याचं उत्तर आहे नाही. मग अर्थ काय होता? त्याचं उत्तर आहे वराह शब्दामध्ये वर आणि आह असे 2 शब्द आहेत. वर शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. आह हे ब्रू आह नावाचा धातू आहे संस्कृतमधला, म्हणजे ज्याला म्हणतात ते, ज्याला सर्वश्रेष्ठ म्हटल्या जातं त्याला वराह असं म्हणतात. आणि जगात सर्वश्रेष्ठ कशाला म्हटल्या जातं? शास्त्रांनी आपल्याला सांगितलं, नाही ज्ञानेन सदृश्यम पवित्रमिह विद्यते. या जगात ज्ञानापेक्षा श्रेष्ठ काही नाही. सूर्याच्या कृपेने ज्ञान होतं, म्हणून सूर्याच्या जवळ भगवान वराह असतात. कारण त्यांची ती कृती आहे. सूर्य उगवला की आपोआप ज्ञान होतं. कालपर्यंत न दिसणारे अंधारामुळे सगळे पदार्थ आपल्याला दिसायला लागतात, म्हणून वराह हे ज्ञानाच्या रूपामध्ये सूर्याच्या जवळ असतात. त्या ज्ञानरूप असणाऱ्या वराहाची पत्नी मही, मही म्हणजे पृथ्वी, ती पृथ्वी आपल्याला तिथे पाहायला मिळते. भगवती पृथ्वीचं स्वरूप आहे. त्या पृथ्वीने वरदान स्वरूप दिलेलं असतं आणि एका हातामध्ये तिच्या कमळ. अशा प्रकारची मही वराहाची रचना आपल्याला तिथे पाहायला मिळते. हे मही वराह तिथं स्थापन केलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर तिथे जी देवी आहे त्या देवीचं नाव मुक्तिदेवी असं असतं. या मुक्तिदेवीचं पूजन आपल्याला तिथं करायचं आणि मुक्तिदेवीचं पूजन करून ही 3री प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. ही 3री प्रदक्षिणा करून खाली उतरल्यानंतर उत्तरद्वाराच्या दिशेला जो छोट्या आकाराचा हत्ती आपल्याला पाहायला मिळतो त्याचं पूजन करायचं असतं. त्याला महाकाल असं म्हणतात. काळ ही जी शक्ती आहे ती काल शक्ती तिथे भगवंताच्या समोर उभी असते, मान झुकवून असते. म्हणून तो हत्ती खाली सोंड केलेला आहे, नम्रपणे उभा असलेला आहे. माजलेला हत्ती असला तो सोंड वर करत असतो, उन्मत्त झाला की सोंड वर करत असतो. भगवंताच्या समोर आल्यानंतर काहीही वर करायचं नाही, नजरसुद्धा नाही का. नम्र असला पाहिजे माणूस, शांत असला पाहिजे. हत्तीसारखा भयानक काळ असणारा, अत्यंत बलशाली म्हणून त्याला हत्तीचं प्रतीक वापरलं. म्हणून अत्यंत बलशाली असणारा, सगळ्यात बलिष्ठ जीव म्हणून हत्तीच्या रूपामध्ये महाकाल असतो. त्या महाकालाचं पूजन करावं. त्याच्या समोर दुसऱ्या बाजूला विघ्नराजाची जी मूर्ती आहे त्या बाजूला आपल्याला दुसरा मोठा हत्ती थोडासा आकाराने पाहायला मिळतो. ती मयुरा नावाची देवी आहे. मयुरा शब्दाचा अर्थच माया. ती मायाच भगवंताच्या पायाशी बसलेली आहे. त्या मयुरेवर ज्याची सत्ता चालते म्हणून त्यांना मयुरेश्वर असं म्हटलं जातं. ती मयुरा माया स्वरूप तिथं आपल्या उभे असते. तीही अत्यंत बलशाली आहे, भल्या भल्यांना गुंगवते नाही का.
ज्ञानीनाम अपि चेतांसी, नाही का, त्यांनासुद्धा आपल्या याच्यामध्ये ओढून टाकणारी अशा प्रकारची ही बलशाली असणारी मयूरा म्हणजे माया, तीही हत्ती स्वरूपामध्ये भगवंताच्या समोर असते. तिचं पूजन करावं आणि तिचं पूजन केल्यानंतर पुन्हा मंदिरात प्रवेश करावा. अर्थात हे शास्त्रांनी सांगितल्याप्रमाणे मुद्गलाप्रमाणे सध्याच्या गर्दीचा विचार करता जर आतमध्ये जाणं शक्य नसेल तर उगीच 10 वेळा गर्दीत उडून जाऊ नये, बाहेरून दर्शन घेतलं तरी चालतं. समोर आपल्याला गणकाचार्यांचं स्थान पाहायला मिळतं. मुद्गलामध्ये या स्थानाचं वर्णन मोरयाच्या मागे सांगितलेलं आहे. पण आपल्या इथे जेव्हा या सगळ्या परिवार देवतांची स्थापना करण्यात आली त्यावेळी हे सगळे गणेश गण आणि सगळे गणेश देवता मोरयाच्या समोर असाव्यात या हिशोबामध्ये गणकाचार्यांचं स्थापना करण्यात आली. आज आपल्याला तिथे लाल स्वरूपातला तो कच्छ पाहायला मिळतो. पूर्वीचे जे मोरगावला येणारे लोक असतील त्यांनी तिथं पांढऱ्या संगमरवरी स्वरूपातला कच्छ दर्शन घेतलेलं असेल. त्या कच्छाच्या तिथे भगवान गणकाचार्यांचं स्थान सांगितलं आहे. गणकाचार्य हे गाणपत्य संप्रदायातले आद्यतम आचार्य आहेत. मोरयाच्या हातामधल्या 5 आयुधांचा विचार केला. आपल्याकडे 4 आयुध नेहमीचे असतात. 5 आयुधांचा विचार केला. मोरयाच्या हातातला पाश, अंकुश, कमळ, त्यांच्या हातामधला मुद्गर आणि त्यांच्या हातामधले या सगळ्या परशु या सगळ्या अवयवांनी सुरुवातीला पंचेश्वर रूपात प्रगटले असतात. म्हणून हेच अवयव पंच ईश्वर रूपामध्ये ब्रह्मा विष्णू महेश देवी सूर्य या रूपात प्रगटतात आणि हेच नंतर 5 गुरूंच्या रूपात प्रगटतात. म्हणून गणकाचार्य, मुद्गलाचार्य अशा रूपामध्ये हेच आचार्य नंतर आपल्याला आचार्य रूपात मिळत असतात. कलियुगात त्यांचेच पुन्हा वेगवेगळे अवतार होतात. त्यामध्ये मुद्गलाचार्यांचा अवतार म्हणून गणेश योगींद्राचार्य महाराजांचं वर्णन पाहायला मिळतं. गणकाचार्यांचं हे स्थान, यांचा कलियुगातला अवतार जगद्गुरू शंकराचार्य महाराजांचे आजे गुरु गौडपादाचार्य, त्या गौडपादचार्याच्या रूपामध्ये गणकाचार्य प्रकट होत असतात. गाणपत्य संप्रदायाचा सर्वोच्च ग्रंथ म्हणून ज्याचं वर्णन सगळ्यांना पाठ असलेल्या या अर्थाने आणि मोरयाचं दिव्य वैभव करणारा त्या अथर्व शीर्षाची अद्वितीय रचना भगवान गणकाचार्यांनी केलेली असते. म्हणून त्यात गणक ऋषीही असं त्यांचं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. त्या गणकाचार्यांनी हे सकल तत्त्वज्ञान तुमच्या माझ्या उद्धाराकरता देऊन ठेवलेलं आहे. त्या गणकाचार्यांचं इथे पूजन करावं आणि त्यांच्यासोबत तिथपासून आपल्या गुरूंपर्यंत जेवढी गुरुपरंपरा आहे त्या सगळ्या गुरुपरंपरेचं स्मरण तिथे करावं आणि पुनश्च मोरयाच्या दर्शनाला आतमध्ये जावं अशी पुढची रचना सांगितली आहे. अर्थात मगाशी सांगितलं तसं आतमध्ये जाणं शक्य असेल तर, पण नसेल तर तिथून बाहेरून वंदन करावं आणि मोरयाचं हे स्वरूप आपल्या नजरेमध्ये पुन्हा एकदा साठवावं. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं भगवान गणेशांची इथली स्थापना पंचेश्वरांनी एकत्र येऊन केली. पण आपल्याला जी मूर्ती दिसते ती पंचेश्वरांनी एकत्र येऊन मांडलेली मूर्ती नाही. ती मूर्ती त्याच्या मागच्या बाजूला गुप्त स्वरूपामध्ये आहे. कारण कलियुगामध्ये त्या मूर्तीचं दर्शन घेण्या इतकी आपली पात्रता नाही, आपली शुद्धता नाही आणि तितकं शुद्ध आपल्याला पचत नाही. व्यवहारातही आहे ना, शुद्ध तूप कुठं पचतं? खाल्लं तर पोट बिघडेल, ते पचत नसतं. तसं अतिशुद्ध जसं पचत नसतं तसं अतिदिव्य अशा प्रकारचं ते दर्शन दिव्य चक्षूंनीच मिळू शकतं. ते जेव्हा मोरयाच्या कृपेने मिळतात तेव्हा दर्शन निश्चित होऊ शकतं. पण कलियुगामधल्या सर्वसामान्य माणसांना भक्तीचा मार्ग असावा, उपासनेचं सूत्र त्यांच्यासमोर असावं. म्हणून ज्यावेळी या क्षेत्रावर वनवासात असलेले पांडव येऊन पोहोचले, त्यांना मार्गदर्शन करण्याकरता भगवान श्रीकृष्ण येऊन पोहोचले, तेव्हा त्या पांडवांच्या द्वारे भगवान श्रीकृष्णांनी स्थापन केलेला विग्रह सध्या आपल्याला दर्शनाकरता उपलब्ध आहे. तो जो मागे पंचरत्न स्वरूपातला पंचदैवतांनी मांडलेला रत्नाकर भाषा प्रकारचा विग्रह, त्याच्यावर त्यांनी आवरण घातलं पहिल्यांदा आणि त्या आवरणावर ही वालुकामय मूर्ती, मृत्तिकामय अशा स्वरूपाची जी मूर्ती असते ती आपल्याला जी दर्शन देणारी मूर्ती आहे ती भगवान श्रीकृष्णांनी धर्मराजांच्या आणि त्यांच्या 4ही भावंडांच्या द्वारे स्थापन केलेली मूर्ती आपल्या दर्शनाकरता आहे. पुन्हा मोरयाचं दर्शन करावं आणि पुन्हा बाहेर यावं. बाहेर आल्यानंतर पुन्हा नग्न भैरव राजाचं तिसरेंदा वंदन आहे. पहिल्यांदा नुसतं अनुज्ञा मागण्याकरता, नंतर भैरवांचं पूजन आणि आता पूजन पूर्ण झालं, नित्ययात्रा माझी संपूर्ण झाली, मोरयाचं दर्शन घेऊन मी वापस जातोय, तुमच्या कृपेने हे जमलं. कारण मोरगाव क्षेत्रात येणे, मोरगावात राहणे आणि मोरगावातून जाणे या तिन्ही गोष्टी नग्न भैरवांच्या इच्छेने होतात.
आपली ताकद तिथं चालत नसते. वाटणेवाल्याला येता येत नाही आणि थांबणेवाल्याला राहता येत नाही. नाना प्रकारचे संकट, त्याच्यामुळे त्यांना वंदन करावं. मयूर क्षेत्र त्यागश्च कदापि न भवेंद्रुणाम. प्रार्थना करावी, चिंतन करावं आणि नित्ययात्रा सफल करण्याबद्दल धन्यवाद द्यावी. चौथी प्रदक्षिणा सुरू करावी. चौथ्या प्रदक्षिणेमध्ये मोरयाच्या नैऋत्य अंगाला गेल्यानंतर साक्ष विनायक नावाची देवता आपल्याला पाहायला मिळते. साक्ष विनायकांचं पूजन करावं. त्यांचं नावच फार सुंदर आहे, साक्ष विनायक. कशा करता? नित्ययात्रा आपण व्यवस्थित केली, कुठल्याही प्रकारच्या चुका केल्या नाही, कुठल्याही प्रकारचे दोष नित्ययात्रेत केले नाही, याची जे साक्ष ठेवतात त्यांचं नाव साक्ष विनायक. नोंद आहे तिथं गेल्यानंतर की नाही मी माझं काम व्यवस्थित केलं आहे आणि इतकंही करून न कळत काही चूक माझ्या हातून घडली असेल तर कृपया क्षमा करा, अशी प्रार्थना करण्याची जी जागा, त्या जागेला साक्ष विनायक असं म्हणतात. तिथे साक्ष विनायकांचं पूजन करावं आणि भगवान विघ्नहाराच्या पूजनाकरता जावं. अत्यंत श्रेष्ठ स्थान मयुरेश्वर क्षेत्रामधल्या या संपूर्ण देवतेंच्या प्रांतातलं भगवान विघ्नहर. कारण या विघ्नहाराच्या शेजारी जी ओवरी होती त्या ओवरीमध्येच भगवान गणेश योगींद्राचार्य महाराजांचा निवास होता. आज समोर त्यांची अद्वितीय मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. हा श्री विग्रह बसलेला 4.5 फूट आहे. विचार करा, अत्यंत तेजस्वी अशा प्रकारचा हा श्री विग्रह आपल्याला तिथे पाहायला मिळतो. किती प्रसिद्धी परान्मुखता असावी हो या व्यक्तिमत्वाची, काय विभूतिमत्व. ही मूर्ती आणून जेव्हा बसवली तेव्हा कित्येक वर्ष अशा जागी होती की जिथं दिसतच नव्हती. आतमध्ये मुद्दाम गेला आणि प्रकाश टाकला तर दिसावा, अशा प्रकारच्या विग्रहाची रचना. म्हणजे श्रीमूर्तीच्या वाट्याला सुद्धा प्रसिद्धी परान्मुखता, ते सुद्धा समोर यायला तयार नव्हते. हा सगळा नवीन जेव्हा जीर्णोद्धाराचा भाग झाला तेव्हा गणेश योगींद्राचार्य महाराजांनी आपलं तोंड फिरवलं. जणू काही सगळ्या भक्तांना आता दर्शन द्यायला हरकत नाही अशा हिशोबात ते समोर येऊन बसलेले आहेत. ज्या स्थानी ते राहत होते, अद्वितीय अधिकार त्यांचा समजून घ्या. कुठल्याही सोयी नव्हत्या त्या काळात. आजच्यासारखे छपाईचे माध्यमं नव्हते, एकमेकांना संपर्क करता येत नव्हता. मुद्गल पुराणाचं नुसतं नाव ऐकलेलं होतं, मुद्गल पुराण मिळत नव्हतं. रोज मोरयाला प्रार्थना करत होते, मुद्गल पुराण मला मिळावं मिळावं म्हणून. आणि एक दिवस अद्भुत गोष्ट घडली. एक कोणीतरी ब्राह्मण फिरत फिरत आला. आल्यानंतर तिथे बसला. म्हणे मी माझं सामान ठेवू का? त्यांनी तिथं आपल्या सगळ्या गोष्टी ठेवल्या. पूजन केलं मोरयाचं. आपलं सगळं नित्यपूजन झाल्यानंतर त्यांनी ग्रंथ वाचायला सुरुवात केली. कानावर शब्द आल्याबरोबर यांना आश्चर्य वाटलं. म्हणे कधीच न ऐकलेला ग्रंथ दिसतोय, काय वाचताय तुम्ही? असं त्यांचं पारायण संपल्यावर त्यांना विचारलं. त्यांनी यांच्याकडे आश्चर्यकारक रीतीने पाहिलं आणि विचारलं, म्हणे गाणपत्य तुम्ही स्वतःला म्हणून घेता, तुम्हाला मुद्गल पुराण नाही माहिती? मग कशाचे गाणपत्य? गणेश योगींद्राचार्य महाराजांना, आपल्यासारख्यांचं सोडून द्या. त्यांना विचारलं, ते म्हणाले हे मुद्गल आहे. अंगावर रोमांच आले. म्हणे विनंती करतो, प्रार्थना करतो, मला द्या, मी प्रतिलिपी करून घेतो. एक एक अक्षर लिहिणं कठीण होतं, कागद जुळवणं कठीण होतं. त्या काळातली गोष्ट आहे. शके 1499 ते 1727 हा त्यांचा काळ. तो लक्षात घ्या. त्या महाराजांनी आपल्या जवळचा पहिला खंड त्यांना दिला. भगवान मुद्गलाचार्यांच्या कृपेने मिळालेलं हे दिव्य तत्त्वज्ञान गणेश योगींद्राचार्य महाराज लिहिण्याच्या नादात इतके आनंदित झाले की एक खंड लिहिला की तो माणूस पुन्हा यायचा, दुसरा खंड द्यायचा, तिसरा, चौथा करता वेळा 9 वेळा आले. यांनी त्या 9 वेळा येताना तुम्ही येता कुठून, जाता कुठं, नाव काय हे सुद्धा विचारायच्या भानगडीत पडले नाही. कारण मुद्गल मिळतं याचाच आनंद होता. ही विचार डोक्यात नाही आला की बरोबर आपला खंड संपल्यावर दुसऱ्या दिवशी हा माणूस येतो कसा, त्याचाही विचार नाही. 9 वेळा ते 9 खंड आणून दिले. आणि सगळं लिखाण झाल्यावर यांच्या डोक्यात आलं की अरे आपण विचारलं तर पाहिजे. म्हणून शेवटच्या वेळा जेव्हा ते येऊन पोचले वापस नेण्याकरता 9वा खंड, यांनी स्वाभाविक विचारलं तुमचं नाव काय? त्यांनी फक्त गजानन एवढं सांगितलं. हे त्यांना विचाराही करता जाणार कुठून आले वगैरे, ते ताबडतोब निघाले. मंदिराला एक प्रदक्षिणा मारली आणि आलेला मयुरेश्वराच्या मूर्तीत लीन झाला.
मोरयानी स्वतः 9 वेळा दर्शन देऊन ज्यांना मुद्गल पुराण आणून द्यावं अशी अद्वितीय योग्यता असणारे महान गणपत्य भगवान गणेश योगींद्राचार्य महाराज, भगवंताची कृपा आपल्याला त्या स्थानी मुद्गलाचं पारायण करायला आणि श्रवण करायला मिळते. ही आपली मोरयाची आपल्यावरची कृपा. त्या भगवान गणेश योगींद्राचार्य महाराजांचं पूजन करावं. धुंडीराजांनी केलेलं अद्वितीय स्तोत्र त्यांचं आहे, ते धुंडीराजकृत स्तोत्र तिथे म्हणावं आणि यानंतर मोरयाच्या समोर यावं. तिथे मोरयाचे 2 गण आपल्याला उभे असतात, मोद आणि प्रमोद. या दोघांचं पूजन तिथे करावं. मोरयाच्याच स्वरूपात असलेले हे गण असतात. या दोघांचं, मोदाचं आणि प्रमोदाचं 2 बाजूला पूजन करावं. आणि आणखीन समोर 2 द्वारपाल देवता स्वरूपात उभे आहेत, ते शूर आणि महाशूर, त्यांचं पूजन करावं. यातले जे शूर स्वरूप आहेत ते भगवान श्री नग्नभैरवच स्वतः आहेत. म्हणून नग्नभैरवच इथे वेगळ्या रूपामध्ये द्वारपाल स्वरूपात उभे असतात, म्हणून त्यांचं शूर रूपामध्ये पूजन करावं. आणि महाशूर जे आहेत ते भगवान स्कंद आहेत, म्हणून षडानन असणारे स्कंद तिथे महाशूर रूपामध्ये उभे असतात, त्यांचं पूजन करावं. याला नित्ययात्रा असं म्हणतात. अर्थात ही जेव्हा नित्ययात्रा आपण करतो तेव्हा त्या नित्ययात्रेमध्ये आणखीन 2 महत्त्वाचे स्थान आहेत. ते जरी मुद्गल पुराणाच्या नित्ययात्रेत नसले, कारण नंतरच्या काळातले असले, तरी या 2 स्थानांचं अत्यंत महत्त्वाचं एक स्थान, त्याचं उत्तर आहे मोरयाच्या मागच्या बाजूला असलेलं हे हनुमंताची प्रतिमा. ही राष्ट्रगुरू समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेली प्रतिमा आहे. ते जेव्हा या स्थानावर येऊन पोचले, मोरयाचं चिंतन केलं आणि मोरयाचं स्मरण केल्यानंतर स्वाभाविक त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने त्यांनी जोरात गर्जना केली, जय जय रघुवीर समर्थ. त्यावेळी आदरणीय चिंतामणी महाराज इथं होते, मोरया गोसावी महाराजांचे चिरंजीव. चिंतामणी महाराजांनी त्यांना सांगितलं, मोरयाच्या समोर गर्जना करायची असेल तर ती मोरयाची असली पाहिजे. हे सूत्र व्यवस्थित समजून घ्या. ज्या देवतेच्या समोर जाल त्याच देवतेचं नाव घ्या, त्याच देवतेची उपासना करा. यात बाकी देवांच्या अधिक्षेपाचा प्रश्न नाही, त्यांच्या अपमानाचा प्रश्न नाही. एक साधं व्यवहारातलं उदाहरण मी सांगतो. समजा तुम्ही कलेक्टरच्या ऑफिसमध्ये गेले आणि त्याला अर्धा तास DSP किती चांगला आहे हे सांगितलं, तर कलेक्टर कामं करल की हाकलून देईल? तसं मोरयाच्या मंदिरात उभं राहून जय श्रीराम म्हणून ओरडले तर मोरया हसत असेल की नाही? पण आपण म्हणत राहतो, बसलेला मोरया समोर असतो आणि हे दनन आरत्या म्हणतात, युगी 28 विटेवरी उभा. तो म्हणतो, पाहत खरी मी उभा नाही, विठ्ठल नाही, मोरया आहे. कोणाच्या समोर कोणाचं नाव घ्यावं? शास्त्रांनी सांगितलंय, ज्या देवतेच्या उपासनेला जाल त्याच देवतेची उपासना. जरी त्यांच्या डोक्यात त्यांच्या भगवान रामचंद्राचा विषय पक्का असला तरी त्यांनी सांगितलं, आज तुम्ही मोरगावात आलेले आहात तर मोरयाचा जय जयकार करा. पण समर्थांनी अट्टहासानी केला. समजून घ्यायचं असतं, याच्यात समर्थांच्या अज्ञानाचा विषय नसतो किंवा समर्थ काहीतरी मुद्दाम चुकीचं करतात असं नसतं. असं जर काही केलं तर त्रास समर्थांसारख्यांना होतो. आपण असमर्थ आहोत एवढंच लक्षात ठेवण्याकरता कथा असते. नाही तर समर्थांना कळत नव्हतं का? असले अर्थ काढू नका, व्यवस्थित अर्थ समजून घेतले पाहिजे. समर्थांनी पुन्हा अट्टहासानी 3 वेळा तोच जय जयघोष केला आणि मोरयाने अजब लीला केली. समर्थांचे नेत्र गेले, समर्थांना दिसेच ना, दृष्टीच गेली. समर्थ कळवळले. कळवळून आलेल्या या संकटातून दूर करण्यासाठी त्यांनी आर्तपणे जी हाक मारली त्याला समर्थांनी केलेली आरती म्हणतात. सुख करता दुःख हरता. त्याच्यात ते शेवटी वर्णन करतात, संकटी पावावे. नाही का, हे जे संकट माझ्यावर आलेलं आहे दृष्टीहीनतेचं, त्या संकटात मला पावावं आणि आत्तापुरतं नाही, निर्वाणी रक्षावे. शेवटी जेव्हा मी तुझ्या पायाशी येईल त्यावेळी माझं निर्वाणामध्ये म्हणजे मोक्षपदावर तू रक्षण कर, ही मोरयाला प्रार्थना केली. संपूर्ण देशामध्ये नव्हे विदेशात सुद्धा गणेश भक्तांच्या रोज मुखामध्ये असणारी आरती तुमच्या माझ्या मोरयाश्वर क्षेत्रावर निर्माण झालेली सुखकर्ता दुःखहर्ता आरती. आणि मग त्यानंतर मोरयाची कृपा झाली म्हणून आपल्या स्वतःच्या या कृपेचा परिणाम सांगण्याकरता किंवा त्याची एक साक्ष असावी म्हणून त्यांचं स्वतःचं उपास्य दैवत असणाऱ्या हनुमंताच्या प्रतिमा त्यांनी जिकडे तिकडे मांडल्या. तशा स्वरूपात इथे हनुमंताची प्रतिमा त्यांनी स्थापन केली. हे समर्थ रामदास स्वामी स्थापित हनुमंत आहेत. सगळ्यांचं एकत्रीकरण मोरगावात आहे.
एका बाजूला समर्थांनी स्थापन केलेले हनुमंत आहेत, दुसऱ्या बाजूला जगद्गुरू तुकोबारायांनी स्थापन केलेले पांडुरंग पाहायला मिळतात. जगद्गुरू तुकोबाराय या स्थानावर आले, त्यांनी मोरयाचं चिंतन केलं. जितकं सुंदर तुकोबांनी चिंतन केलं, कुठलाही गाणपत्य पटकन करल की नाही सांगता येत नाही. मोरयाचं ओंकार ब्रह्मस्वरूप तुकोबा आपल्या अभंगात सांगतात. आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश मानियेला, ऐसे तिन्ही देव जेथोनी उत्पन्न, तो हा गजानन मायबाप. या तीनही देवांचा निर्माण करणारा माझा मोरया आहे, हे जगद्गुरू तुकोबा म्हणतात. निदान त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवायला हरकत नाही. स्वानंदपूर्ण म्हणतात म्हणून नका विश्वास ठेवू, पण जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, अरे तिन्ही देव ज्याच्यातून उत्पन्न होतात तो आहे. कुठं म्हणत बसताय पार्वतीचा मुलगा? पार्वतीचा मुलगा नाही, शिव हरी रवी ब्रह्मजनकम. भगवान जगद्गुरू आद्यशंकराचार्य महाराज मोरयाचं वर्णन करताना फार सुंदर शब्द वापरतायत. विरंच विष्णुवंदितम. विरंच म्हणजे भगवान ब्रह्मदेव. विरंच विष्णुवंदितम विरूपलोचन स्तुतम. विरूपलोचन म्हणजे भगवान शंकर. त्यांनी ज्यांची स्तुती केली, गिरीश दर्शनेच्छया प्रगटितम परांबया. गिरीश म्हणजे भगवान शंकर, त्यांना दर्शनाची इच्छा झाली म्हणून परांबा असणाऱ्या मा पार्वतीने विनंती करून तप करून गिरिजात्मज रूपात ज्यांना प्रगट केलं. मोरया तो आहेस तू, शिवपुत्र नाही, पार्वती नंदन नाही. हे स्वरूप आपल्याला समजून घ्यावं. अशा पद्धतीमध्ये जी यात्रा केली जाते त्याला नित्ययात्रा असं म्हणतात. अर्थात हे झालं फक्त मंदिरापुरतं. मोरेश्वर क्षेत्र फक्त मंदिरापुरतं नाही, ते अफाट पसरलेलं आहे. खरं तर संपूर्ण ब्रह्मांडच मयुरेश्वर क्षेत्र आहे, पण तेवढ्याची ताकद नाही आपली प्रदक्षिणा करण्याची. म्हणून त्यातल्या त्यात पुढचं व्रत कुठल्याही क्षेत्रावर फारसं नसणारं ते दिव्य व्रत आपल्या इथे द्वारयात्रा. मयुरेश्वर क्षेत्रावर यावं, नित्ययात्रा करावी, त्यानंतर द्वारयात्रेकरता पहिल्यांदा स्नान करून द्वारयात्रेचा सगळा संकल्प करावा, पुन्हा जाऊन जगदंबेचं ब्रह्मकमळूचं स्नान करावं आणि द्वाराकरता निघावं असं सांगितलं. त्यात पहिलं द्वार आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या द्वारावर आपल्याला पहिला टप्पा, ज्या ज्या द्वारावर जाल तिथे 3-3 टप्पे. पहिलं जे मंडल असतं म्हणजे पहिला जो प्रांत, त्या सगळ्याला गर्भागार असं म्हणतात, दुसऱ्याला क्षेत्रागार असं म्हणतात आणि तिसऱ्याला द्वार असं म्हणतात. 3 टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वद्वारावरचा पहिला टप्पा देवी बुद्धीचा पाहायला मिळतो. सगळ्यात पहिली देवता, भगवंताच्या सगळ्यात जवळ असलेली देवता. म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवा, भगवान मयुरेश्वराच्या सगळ्यात जवळ कोण? त्याचं उत्तर आहे बुद्धी. कोणाच्या मागे लागायचं? बुद्धी, कारण ती मोरयाच्या सगळ्यात जवळ आहे. आणि बुद्धी कोण? जी बुद्धिपतीपर्यंत नेते तीच, बाकीच्या नाही. म्हणून मोरयाच्या समोर बुद्धीचं पूजन पहिल्या द्वारावर केले असतं. मा बुद्धीच्या एका हातामध्ये कमल दिलेलं असतं डाव्या हातामध्ये, आणि उजव्या हातामध्ये पूजा पात्र असं वर्णन आहे. मुद्गलांनी वर्णन केलंय पूजा पात्र तिच्या हातात असतं. ते पूजा पात्राच्या ऐवजी पूजेतला शेवटचा भाग कोणता? निरांजन. मोरयाला निरांजन ओळायचं म्हणून तिच्या हातामध्ये ज्योत स्वरूप अशी आपल्याला पाहायला मिळते की तिथे दीप स्वरूप आहे, हातामध्ये दिवा घेतलेला आणि त्यातून ज्योत निघालेली. अशा प्रकारचं देवी बुद्धीचं स्वरूप पाहायला मिळतं. का? कारण तिने दाखवलेल्या प्रकाशातच मोरयापर्यंत पोहोचता येतं. म्हणून ती हातामध्ये दिव्य ज्योत घेऊन बसलेली असते. तो बुद्धीचा प्रकाश दाखवण्याचं तिचं कार्य. म्हणून ज्योत आणि दुसऱ्या हातात कमळ, याचा अर्थ सगळा आनंद सुख तिच्या जवळ आहे. ते कमल आणि ज्योत घेतलेली भगवती बुद्धिमाता, त्या बुद्धिमातेचं पहिल्या टप्प्यावर पूजन करावं आणि मग बुद्धिपुत्र असलेल्या नग्न भैरवराजाचं पूजन करावं. जसं एका बाजूला गणकाचार्यांचं वर्णन केलं ते बुद्धिसुत आहेत, तसं दुसऱ्या बाजूला भगवान नग्नभैरवांचं पूजन आहे ते बुद्धिसुत आहेत. याचा अर्थ बुद्धीनी प्राप्त होणारे, बुद्धीतून पुढं कळणारी देवता भगवान नग्नभैरव. त्यांच्या भैरव स्वरूपाचं वर्णन आपण पाहिलं, नग्न स्वरूपाचं वर्णन आपण पाहिलं. त्यांच्या हातामध्ये दंड आहे. का? कारण तो असला तरच माणसं व्यवस्थित वागतात. भारतात लोकशाही आहे असं पुस्तकात लिहिलेलं असतं. भारतात फक्त फौजदारशाही आहे. चौकात पोलीस उभा असला तर आपण नियम पाळतो, तो नसला की बेधडक घुसतो. हे व्यवहारात जसं आहे तसं क्षेत्रावरही असतं. असा कोणीही चुकूनही या नो एंट्रीत घुसू नये याच्यासाठी हातात दंड घेऊन जे उभे असतात त्यांना भगवान नग्न भैरव म्हणतात. चुकून घुसला
भानगडीत पडू नका, चुकीच्या पद्धतीने घुसला, भानगडीत पडू नका, चुकीच्या वृत्तीने घुसला, भानगडीत पडू नका. कारण एक वेळ यमाचा दंड परवडेल, नग्न भैरव राजाचा दंड परवडत नाही. कारण त्याच्यातून वाचवण्याची ताकद विष्णू शंकरांमध्ये नाही. भगवान नग्न भैरवांचं पूजन तिथे करावं आणि मग पूर्वद्वारावर जाऊन पोचावं. पुन्हा द्वारावरच्या जशा मंदिरात मूर्ती आहेत तशा आपल्याला तिथं 3 मूर्ती पाहायला मिळतात. अर्थात प्राचीन काळातल्या वेगळ्या मूर्ती आहेत. पूर्वीच्या काळातल्या मूर्ती ओबडधोबड असायच्या, नाईलाज होता. सगळा परकीय आक्रमणाचा काळ होता. मंदिरं जर अप्रतिम असते तर फुटले असते, मंदिरं अप्रतिम असते तर त्याच्यावर आक्रमण झाले असते. या नाईलाजानी वेड्यावाकड्या साध्या नुसत्या मूर्त्या बसवलेल्या असतात. अर्थात मूर्ती हा माध्यमाचा भाग आहे, त्याच्यामुळे ती कशी असावी याचा काही विषय असायची गरज नाही. उलट कदाचित ती फार सुंदर नसावीच, कारण एखाद्या वेळा फार सुंदर असली तर त्या मूर्तीच्या प्रेमात पडू शकतो. म्हणून मूर्ती हा फक्त विषय असावा. म्हणून भगवान शुभबांनी मांडलेली, शुभप्रभूंनी मांडलेली पुण्यातली मूर्ती पहा. कसबा गणपती नुसताच दगड, पाटा दिसतो आपल्याला पाहायला, असा का तर तसाच होता, नाही का, इलाज नव्हता. त्या काळामध्ये सुंदर मंदिरं उभारणं शक्य नव्हतं. किंवा भगवान राजा वरेण्यांनी मांडलेला वरेण्यपुत्र गणेश राजूरला जाऊन पहा, टोले जंग मंदिर आहे सध्याच्या काळात. मूर्ती मात्र नुसताच पाषाण. का? कारण पाषाण नाही पाहायचं आहे, मूर्तीचं सौंदर्य नाही पाहायचं. ते नसावं असं नाही, असलंच पाहिजे, अप्रतिमातलं अप्रतिम असलं पाहिजे. पण ते सौंदर्य पाहत नाही बसायचं आहे, त्या मूर्तीच्या माध्यमातून अमूर्तापर्यंत पोचायचं आहे. म्हणून त्या साध्या मूर्ती होत्या. भीती किती होती आपल्या आधीच्या पिढ्यांना माहिती असेल. आपल्याच मंदिराचं स्वरूप एखाद्या मिनारीसारखं होतं आणि 4 बाजूला 4 मिनार होते. आता काळ बरा आला म्हणून ते नवीन जीर्णोद्धारात करायची गरज नव्हती. इतका विचित्र आक्रमणाचा काळ होता म्हणून मूर्त्या अशा आपल्याला पाहायला मिळतात. मूर्ती कशी आहे नका समजून घेऊ, त्या मूर्तीतून काय सांगायचं आहे ते समजून घ्या. इथे जगदंबेचं जे स्वरूप आहे, मोरयाच्या मांडीवर बसलेली, तिला मांजारी असं म्हणतात. काय सुंदर शब्द आहे. माम म्हणजे मला, जारयती म्हणजे व्यभिचार करायला शिकवते, तिला मांजारी असं म्हणतात. किती अजब शब्द आहे. मला सांगा, मला व्यभिचार करायला शिकवते अशी देवता असावी का? त्याचं उत्तर आहे नसते तशी. पण तिची जागा जी सांगितली ती जागा जर समजून घेतली तर तिचं स्वरूप समजेल. देवता म्हणून नाही, वृत्ती म्हणून समजून घ्या. कुठे निघालो आपण? पूर्वद्वाराच्या दिशेला निघालो. पूर्वद्वाराचं स्वरूप काय? त्याचं उत्तर आहे धर्मद्वार. ते धर्माचं द्वार आहे, त्या दिशेने आपण निघालो. पहिल्यांदा कोण लागलं? बुद्धी लागली. दुसऱ्यांदा कोण लागलं? नग्न भैरव लागले. त्याच्यानंतर आपण द्वारावर जाऊन पोहोचलो. द्वारांची रचना समजून घ्या. ते मोरगावकडे तोंड करून नाही आहेत, ते मोरगावच्या विरुद्ध दिशेला तोंड करून आहेत. कारण ते द्वाररक्षक आहेत, ते पलीकडे पाहतायत. आता जर त्याच्या पलीकडे गेलात, अलग लक्षात, मोर्यापासून दूर गेला, बुद्धीपर्यंत गेलात, बुद्धीपासून पुढे गेलात, नग्न भैरवापर्यंत गेलात, त्याच्या पुढे गेलात, द्वारापर्यंत पोचलात. आता इथून जर पलीकडे गेलात, धर्मद्वार आहे म्हणून भगवान विष्णू, कारण ती धर्मशास्त्राची देवता. आता याच्या पलीकडे जर गेलात तर याचा अर्थ बुद्धीपासून दूर गेलात की नाही? आता याच्या पलीकडे गेलात याचा अर्थ मोर्यापासून दूर गेलात की नाही? आणि म्हणून मोर्यापासून दूर जाणारी जी वृत्ती, त्या वृत्तीला मांजारी असं म्हणतात. ती स्वतःची बुद्धी मोरयाच्या दिशेला न नेता जी बुद्धी मोरयाच्या विरुद्ध दिशेला संसाराकडे लावते, ती मोरयाला सोडून संसारात रमणे, यालाच व्यभिचार म्हणतात. गृत्समदांनी आपल्याला तो हिशोब सांगितला होता. तो गृत्समदांचा विषय समजून घ्या, म्हणजे इथे असणारं मांजारीचं स्वरूप आपल्याला कळतं. इथून पलीकडं जायचं नाही. का? कारण इथून पलीकडे गेलं की आता मांजारी, मग ती व्यवहारात अडकवते. म्हणून ती स्वरूप, अर्थात इथून पलीकडे जायचं नाही म्हटल्यानंतर 2 पैकी एकच मार्ग, एक तर कायम मोरगावात निवासाला यावं, नाही तर मग मनानी मोरगावात राहावं. शरीर भले पलीकडं जाईल हा हिशोब आपल्याला करता आला पाहिजे. जिथे कुठे मी राहील, मनानी मोरगावात असलो की मग मांजारी त्रास देत नाही, हा हिशोब आपल्याला पहिल्यांदा सांगितला. पहिलं द्वार आपल्या समोर येऊन पोहोचलं, त्याला पूर्वद्वार असं म्हणतात. दुसऱ्या बाजूला दक्षिणद्वाराचा विषय आला. दक्षिणद्वारावर पहिल्या देवता मोद आणि प्रमोद मंदिरामध्ये पुढे आहेत. द्वारयात्रेमध्ये मोरयाच्या दक्षिण दिशेला, म्हणजे मोरयाच्या मागे उभे असतात हे सगळे गण. सगळे म्हटल्यानंतर तुम्हाला 2 असतायत, नाही 8चं वर्णन आहे.
मूर्त्या दोनचं प्रतीक रूपात मांडल्या. उरलेल्या 8 गणांचं वर्णन आहे. मोद आहे, प्रमोद आहे, ब्रह्मप्रिय आहे, स्वानंद भोक्ता आहे, ज्ञानप्रिय आहे, सर्वग सर्ववित असे 8 गण मोरयाचे सांगितले. ते सगळे गण मोरयाच्याच स्वरूपाचे असतात. म्हणून जसा मोरया गजशुंडाधारी असतो तसे ते देवताही गजशुंडाधारी असतात. मोरया जसा चतुर्भुज असतो तसे ते चतुर्भुज असतात. आणि मोरयाचे सगळे गण हे स्वानंद लोकातून मोरया बोलावतो. त्यांचे स्वतःचे गण आहेत. ज्या ज्यावेळी अत्यंत भयानक युद्ध करायचं असतं मत्सरासुराधिक राक्षसांच्या सोबत, त्यावेळा हे 8 गण प्रगट होतात. त्या सगळ्या 8ांचं वर्णन तिथे पूजन करावं. उरलेल्या 6ांचे प्रतीक रूपात बसलेले जे 2 मोद आणि प्रमोद त्यांचं चिंतन इथे करावं. आणि मग दक्षिणद्वाराच्या दुसऱ्या टप्प्याला जावं. दक्षिणद्वाराचा दुसरा टप्पा, दक्षिणद्वाराचं नाव आहे अर्थद्वार. अर्थ म्हणजे मिळणे, पैसा, नाही का. अर्थाचा संबंध आपण लावतो तो पैसा. अर्थात जगात जे काही मिळतं ते सगळं अर्थ. जे काही प्राप्त करता येतं त्या सगळ्याला अर्थ म्हणतात. द्रव्य स्वरूपात जे मिळतं ते आपल्यासमोर येणारं सगळं अत्यंत विषारी असतं. कारण द्रव्य विषारी आहे, नाही का. कारण झोप मातीत घालतं, माणसाचं सुख मातीत घालतं. सुखाचं साधन म्हणून गोळा केलेले पैसेच माणसाला BP आणि शुगर लावतात. हे जिकडचा तिकडचा अनुभव असतो. त्याच्या इतकं बेकार विष कोणतं नाही. बाकी सगळं सुखात चाललेलं असतं. पैसा झाला की भावाभावाचे मारामाऱ्या होतात, नवरा बायकोचे भांडणं होतात. याच्यापेक्षा मोठं विष नाही. म्हणून सगळ्यात मोठं विष. आणि मग जगातलं सगळ्यात मोठं विष कोणी धारण केलं? त्यांचं उत्तर आहे भगवान शंकर, नाही का. त्यांनी विष पिऊन मोकळे झाले, नाही का. आणि विष पिऊन मोकळे केव्हा झाले? सगळ्यांना आपल्याला समुद्रमंथनाची कथा माहिती आहे. त्यावेळा विष पिऊन मोकळे झाले. पण विष घेतल्यानंतरही अंगाचा प्रचंड दाह होऊ लागला. शरीर सगळं जळतंय. त्या जगणाऱ्या शरीराला शांत करण्याकरता शेवटी सगळ्या विघ्नांचा नाश करणारा विघ्ननायक जिथे आहे त्या मोरगावला येऊन पोचले. आणि भगवान शंकरांनी या स्थानावर भगवान गणेशांची उपासना केली. विष पिल्यामुळे ज्यांचा कंठ निळा झाला म्हणून त्यांना नीलकंठ म्हटल्या गेलं. दक्षिणद्वारावरचा हा दुसरा टप्पा जिथे नीलकंठ स्वरूपामध्ये भगवान शंकर आहेत. मुद्दाम तिरप्या बाजूनी फोटो घेतलाय कारण पलीकडे देवी पार्वती आपल्याला उभी पाहायला मिळते. भगवान शंकर आणि पार्वती नीलकंठाचं चिंतन इथे करावं. सगळ्या प्रकारचं विष नष्ट करावं, त्यातलं विषयत्व नष्ट करावं, मग अर्थ मिळवायला हरकत नसतो. म्हणून पहिल्यांदा नीलकंठ पूजावेत आणि मग अर्थद्वारावर जावं. पैसा वाईट नाही, पैसा असावा, पण पैसा विष नसावा. पैसा लक्ष्मी स्वरूप असला पाहिजे, मातृस्वरूप असला पाहिजे. म्हणून लक्ष्मीची गंमत लक्षात घ्या. लक्ष्मीला 2 वाहनं आहेत. एक वाहन तिचं हत्ती. काय मजेदार स्वरूप आहे ना. तुमच्या माझ्या संस्कृतीने दिलेल्या सगळ्या प्रतिकात्मक गोष्टी समजून घ्या. लक्ष्मीचं एक वाहन हत्ती. का? ती हत्तीवर बसून यावी. म्हणजे काय? लपवता कशी येईल? हत्ती कसा लपवाल? याचा अर्थ न लपवता. नवीन भाषेत सांगायचं GST भरून. आता कळलं व्यवस्थित. अशीच लक्ष्मी आलेली असावी. म्हणून न लपवता आलेली असावी. ती लक्ष्मी त्या स्वरूपात यावी. तिचं वाहन दुसरं सांगितलं निशाचर असणारा उलूक, ज्याला आपण घुबड म्हणतो, तेही लक्ष्मी वाहन आहे. पण गंमत पहा त्या वाहनाची कशी आहे. जर लक्ष्मी त्या घुबडावर बसून आली तर उडत येणारं घुबड कुठं बसल? त्याचं उत्तर आहे घरावर. आणि शास्त्राने नियम सांगितला, ज्या घरावर घुबड बसतं ते घर बसतं, ते घर नंतर नाही उठत. अशी घुबडावरची लक्ष्मी ज्या घरात येते त्या घराची, त्या खानदानीची, त्या राजवाड्यांची सुद्धा विल्हेवाट लागलेली आपण पाहायला मिळते. नावं घ्यायला कोणी नाही. राजवाडीच्या राजवाडे होते, दिवाबत्ती करायला कोणी नाही. का? अलक्ष्मी आली म्हणून. लक्ष्मी बिघडत नसते, अलक्ष्मी जीवनाचा नाश करते. हे आपल्याला सांगायचं आहे. गंमत म्हणून एक पुढचा विषय सांगतो, 1 मिनिट विषयांतर करून. आता लक्ष्मी तर यायची आहे आणि घुबडावर तर नाही पाहिजे, मग उपाय काय? त्याचं उत्तर आपल्याकडे मस्त सांगितलं आहे. कुठल्याही देवाच्या बाबतीत लक्षात घ्या, देवाचं एक वाहन आहे, त्याच्यासोबत देवीचं एक वाहन आहे. मा लक्ष्मीचं वाहन घुबड, मा भगवान विष्णूंचं वाहन गरुड. दोघं एकत्र कुठं दिसतात? गरुडावर.
कधीतरी दिसले का घुबडावर दोघं एकत्र? नाही. मा पार्वतीचं वाहन काय? सिंह. भगवान शंकरांचं वाहन काय? नंदी. दोघांची एकत्र मिळून प्रतिमा नंदीवर पाहायला मिळते. दोघं एकत्र सिंहावर कधी बसलेले पाहायला मिळाले नाही. आमचे पूज्य पिताश्री महाराज मस्त सांगायचे, बाईचं वाहन वेगळं, बुवाचं वाहन वेगळं, पण जोडीने जायचं असलं की त्याचीच गाडी वापरतात, स्वतःच्या गाडीला हात लावत नाही. याला स्त्रिया म्हणतात. मूलतः हुशार आहेत नाही का. दोघं जोडीने यायचे असले की बुवाचं वाहन वापरलं जातं. आता हाच हिशोब इकडे समजून घ्या. भगवान विष्णूंना आणि लक्ष्मीला जोडीने बोलवा. आता कशावर येतील? गरुडावर येतील. म्हणजे लक्ष्मी तर येईल पण घुबड तर नसेल. काय सुंदर रचना आहे. याचा अर्थ लक्ष्मी यायची असेल तर नारायणासह आली पाहिजे. नारायणाशिवाय लक्ष्मी नसावी. हे सूत्र आपल्याला शास्त्रांनी सांगितलं. ती रचना इथे समजून घ्यावी. ती लक्ष्मी जर भगवंताशिवाय आली असेल तर ती विष असते. हे अर्थद्वारावर पोचायच्या आधी आपल्याला सांगितलं नीलकंठांनी. मग अर्थद्वारावर जाऊन पोचावं. तिथे भगवान शंकर पाहायला मिळतात. काय अद्वितीय रचना आहे. हे मस्त टेकडीवर असलेलं सुंदर मंदिर आहे म्हणून त्याचा एक मुद्दाम तशा प्रकारचं चित्र आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आतमध्ये गेल्यानंतर भगवान शंकर पाहायला मिळतात. किती अद्भुत रचना आहे ना. अर्थद्वाराची देवता शंकर. हे फक्त मोरगावातच असू शकतं, कारण शंकराचा अर्थाशी अर्थार्थी संबंध नाही. हे स्मशानवासी देव आहेत. पण सगळ्यात वैभव आहे लक्षात ठेवा. जगात जेवढं वैभव कैलासाचं वर्णन केलं ब्रह्मांडात कशातच नाही केलं. एक स्वानंद लोक अपवाद. खाली सगळ्या लोकांमध्ये कैलासाचं अद्वितीय वर्णन केलं. एवढ्या सगळ्या वैभवाचा स्वामी भगवान शंकर आरामशीर बाहेर स्मशानात राहतात नाही का. चिता भस्म लावून बसतात. अंगावर मृगाचं कातडं किंवा हत्तीचं किंवा वाघाचं कातडं व्याघ्रांबर अशा स्वरूपामध्ये बसलेले असतात. कारण हे सगळं वैभव असलं तरी त्यांना पक्क माहिती आहे याला तुम्ही किती अर्थ म्हणा हे अनर्थच आहे. म्हणून ते सांगतात की हे सगळं असलं तरी काही कामाचं नाही. शेवटी तुला यावं लागणार आहे तिकडंच माझ्याजवळ. शेवटचा रस्ता कोणता? ब्रह्मकमंडलूचा घाट नाही का. म्हणून भगवान शंकर बसतात कुठं? तिकडंच नाही का. सरळ येणार नाही तरी माझ्याचकडे आहे. स्मशानवासी देवता आहे. ते आपल्याला सांगतात अरे अर्थ सगळा मिळवावा पण लक्षात ठेवावं हा शेवटचा नाही. हे सगळं भस्म झाल्यानंतर त्याचं ज्याला आभूषण करता येतं त्याला भस्मांगधारी म्हणतात. भगवान शंकर आपल्याला तिथं पाहायला मिळतात. शेजारी देवी पार्वतीची मूर्ती आहे. भगवान शंकर चतुर्भुज स्वरूपामध्ये जसं आपण मंदिरात पाहिलं तसं इथलं स्वरूप आहे. डमरू आहे, त्रिशूळ आहे, खाली काल आहेत ते. त्याच्यामुळे काळ स्वरूप राक्षसाला मारलेलं असतं. त्याच्यावर बसलेले असतात, विराजमान असतात, पाय देऊन उभे असतात. आणि भगवंत शेजारी बसलेले आहेत मध्यभागी. त्यांच्या मांडीवर विरजा नावाची शक्ती असते. पहिली मांजारी जी मला या संसारात अडकवते. माणूस अडकतो संसारात, नाना प्रकारे प्रयत्न करतो, सुखी होण्याचे सगळे साधनं गोळा करतो आणि जितके साधनं गोळा करतो तितका दुःखी होत जातो. मोठी पंचायत आहे. ज्या वेळा काही साधनं नव्हते आपण सुखी होतो. मोरगावात लाईन नव्हती, मोरगावात पंखे नव्हते, मोरगावात वीज नव्हती, सुखानी झोपत होते. वीज आली, पंखे आले, कूलर आले, AC आले, लाईन गेली का गजानन गजानन. सुखाचे साधन आले, सुख गेलं. लक्षात ठेवा काय मिळवायचं हे कळलं पाहिजे. अप्रतिम बंगला असलाच पाहिजे, सुंदर बेडरूम असलीच पाहिजे, अद्वितीय पलंग असावा, पण जास्त महत्त्वाची गोष्ट झोप असावी ना. हे सगळं असल्यावर जर झोप नसेल तर त्याचं कराल काय? भगवान शंकर आपल्याला ते सांगणार आहेत. विरजा दुसरा शब्द सांगितला. माम जारयती पहिला शब्द. संसारात माणूस अडकतो पण सुखी होत नाही असं जेव्हा पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की अरे नाही गडबड झालेली आहे, या सगळ्या माध्यमातून सुखी मी होऊ शकत नाही. असं कळल्यानंतर त्याचा जो मनावर चढलेला या सगळ्याचा रज म्हणजे मळ गळून पडतो. त्या वृत्तीला विरजा असं म्हणतात. विरजा याचा अर्थ शुद्ध झालेली वृत्ती की नाही संसारातून मी सुखी होऊ शकत नाही, मला एका मोरयाशिवाय सुखाचा दुसरा मार्ग नाही, हे जिला कळतं त्या वृत्तीला अर्थ असं म्हणतात. ही ज्याला कळली त्याच्या जीवनाला अर्थ.
बाकीच्यांच्याजवळ फक्त पैसा, अर्थ नाही. दोन मधला फरक कळला पाहिजे. पैसा गोळा करताना या अर्थावर नजर असली पाहिजे. हा पुढचा हिशोब सांगितला. द्वितीय द्वार आपल्याला दक्षिणद्वार स्वरूपात येतं. त्यानंतर तिसरं द्वार, त्या तिसऱ्या द्वाराला कामद्वार असं म्हणतात. कामद्वार, जे काही मागायचं ते कोणाकडे मागाल. म्हणून कामद्वाराची पहिली देवता मा सिद्धी, कारण कामना कोण पूर्ण करणार, सिद्धी. म्हणून पहिला टप्पा कोणता, मा सिद्धीचा. मा सिद्धी इथं उभी असते. तुम्हाला भले वाटेल आपल्या सेवेकरता असते किंवा आपल्याला ती उपयोगाची असते, आपल्याला सगळ्या गोष्टी देते. सिद्धीचं स्वरूप पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल, ती फक्त मोरयाची सेवा करत असते. म्हणून तिच्या एका हातामध्ये चौरी आहे आणि दुसऱ्या हातामध्ये पंखा आहे. मुद्गलांनी केलेलं वर्णन, तिच्या हातामध्ये लेखन साहित्य असंही वर्णन केलं, कारण ती नशीब लिहिते या अर्थाने. म्हणून सिद्धीचं वर्णन आपल्यासमोर केलं. हे मा सिद्धीचं स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं. उजव्या हातात तिच्या चौरी आहे, डाव्या हातामध्ये तिच्या पंखा आपल्याला पाहायला मिळतो. मोरयाच्या सेवेकरता ती तिथं उभी आहे. पण मोरगावचं हे दिव्य वैभव आहे, लक्षात घ्या. सिद्धीचं द्वार हे बुद्धीपेक्षा दूर आहे. एक तर ते डावीकडे, आपण त्याच्यावर बोललो होतो विवेचन करताना, ते डावीकडे आहे कारण सिद्धी डावीच आहे, बुद्धी उजवी आहे. बुद्धी मोरयाच्या जवळ आहे, सिद्धी मोरयाच्या दूर आहे. याचा अर्थ जे सिद्धीच्या जवळ आहेत ते मोरयाच्या दूर आहेत. काय सुंदर रचना मोरगावची आहे तुमच्या माझ्या, मजेदार समजून घ्या. आणि सिद्धी डावी आहे का, कारण डावी गोष्ट आपण वाईट या अर्थाने वापरतो, डावी गोष्ट हलकी या अर्थाने वापरतो, क्षुद्र या अर्थाने वापरतो. सिद्धी डावी आहे, बुद्धी उजवी आहे का, त्याचं उत्तर आहे बुद्धीच्या माध्यमातून सिद्धी प्राप्त करता येते, पण सिद्धी देऊन बुद्धी मिळत नसते. म्हणून सिद्धी डावी, बुद्धी उजवी. मोरयाच्या अधिक जवळ कोण, बुद्धी. सिद्धी मिळवावी नाही असं नाही. मोरया सिद्धीपती आहे, भिकारी राहायला सांगितलेलं नाही. अप्रतिम असावं, राजेशाही असावं, मोरयाचे भक्त आहो. भक्त देवासारखा असला पाहिजे. मोरया सिद्धीपती असेल तर मी भिकारी असलेला कसाच चालेल, अप्रतिमातलं अप्रतिम असलं पाहिजे. पण ते सगळं मिळालेलं मोरयाच्या उपासनेसाठी असलं पाहिजे. म्हणून सिद्धीनी बुद्धी मिळवावी, बुद्धीपर्यंत पोचावं या अर्थाने, आणि बुद्धीनी बुद्धिपतीपर्यंत न्यावं. ही मोरगावची सुंदर रचना. कामद्वाराची पहिली रचना देवी सिद्धीची. कामना सगळ्या सिद्धीनी पूर्ण होतात, पण मोरयापासून दूर ठेवतात. कायम लक्षात ठेवा, मोरयानी तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे तेव्हा पाहिजे तशी जर पुरवली तर याचा उगीच आनंद बाळगत बसू नका. थोडंसं समजून घ्या, मोरया आपल्याला खेळवतोय. घरामधला प्रकार आठवा. एखादं लहान लेकरू असतं, रडतं. ते जेव्हा पहिल्यांदा थोडंसं रडतं तेव्हा आई त्याला एखादं खेळणं देते, पोरगं रडायचं थांबतं. मग आई त्याला एखादं फळ देते, पोरगं रडायचं थांबतं. मग आई त्याला एखादा खाऊ देते, पोरगं रडायचं थांबतं. लक्षात ठेवा, ज्या वेळा असं पोरगं रडायचं थांबतं त्यावेळा आई त्याला कधीही उचलून घेत नसते. ज्या वेळा हे मिळालेले खेळणे, खाऊ, लाडू सगळं फेकून देतो आणि तरीही रडतो. आता आई म्हणते माझ्याशिवाय कोणी नाही, हरकत नाही याला उचलायला. तसं मोरयाने आपल्याला सुखाचे साधनं दिले तर समजून घ्या मध्ये मध्ये टाकलेले खेळणे आहेत, खेळत बसू नका. ते खेळणे जर खेळत बसाल तर जशी व्यवहारातली आई उचलत नाही तसा मोरयाही घेत नाही. तो म्हणतो जाऊ दे, खेळत आहे ते खेळू दे, नाही का. हा नियम आपल्याला असतो. मा सिद्धी अशा खेळण्याच्या सगळ्या खेळण्याची एकत्रित संघटना आहे. त्याच्यामुळे तिच्यापासून सावध असलं पाहिजे. तिचं पूजन करावं आणि तिला हीच विनंती करावी, बाई अडकवू नको, बस पुरेसं आहे, नाही का. तिचं वर्जन करून पुढं जावं. तिथं भगवान कृत्तिवास पाहायला मिळतात. काय मजेदार शब्द आहे ना. कृत्ती शब्दाचा अर्थ आहे हत्ती, वास शब्दाचा अर्थ आहे कपडा. ज्यांनी हत्तीचं कापड कातड्यासारखं, हत्तीचं कातडं कपड्यासारखं वापरलं त्या भगवान शंकरांना कृत्तिवास असं म्हणतात. गजासूर नावाचा एक राक्षस होऊन गेला, हा भगवान शंकरांवर चालून आला. भगवान शंकरांचं त्याचं युद्ध झालं, इतकं भयंकर युद्ध झालं की त्या रण आवेशामध्ये यांनी त्या हत्तीला पकडला आणि इतक्या जोरात ओढला की त्याचं कातडच फाटलं. ते पूर्ण कातडं फाडलं, ते लाल बुंद कातडं फाडलेलं. करायचं काय, यांनी त्या रण आवेशात अंगाभोवती गुंडाळलं.
म्हणून त्यांना कृत्तिवास म्हटलं गेलं. हत्तीचं कातडं गुंडाळून मोकळे होतात, त्यांना कृत्तिवास म्हणतात. ते आपल्याला सांगतायत सिद्धीच्या पुढे गेल्यानंतर, बाबा रे, हत्तीचं कातडं गुंडाळलं तरी चालतं, पण मोरयाच्या सेवेत राहावं. का जसे असाल तसे, जे मिळालं ते मोरयाचं पूजन करावं. भगवान कृत्तिवासांचं स्थान आपल्याला पाहायला मिळतं. आणि मग तृतीय द्वारावर आपण पोहोचतो, त्याला पश्चिमद्वार असं म्हणतात. या पश्चिमद्वारावर आपल्याला 4 देवता पाहायला मिळतात, ज्या आपण मंदिरातही वर्णन ज्यांचं केलं होतं. भगवान मदन, देवी रती आणि समोर असलेली मा आदिशक्ती, त्यांचं वर्णन आपल्याला इथं पाहायला मिळतं. वर द्विभुज गणेश असतात. कधी काळी हे मंदिर ब्रह्मकमंडलूच्या पात्रात होतं, म्हणजे अगदी पात्राला लागून होतं. पात्राच्या पुरामध्ये ते पडलं, म्हणून तिथल्या असणाऱ्या शिवमंदिरात कित्येक दिवस या मूर्ती होत्या. नंतर आता नवीन मूर्ती ग्रामस्थांनी अप्रतिम मंदिरं सगळीकडे जे उभारले, त्या मंदिरामध्ये आपल्याला ह्या सगळ्या मूर्ती आता पाहायला मिळतात. मा जगदंबेची मूर्ती समोर चतुर्भुज स्वरूपातली, 4 हात आपण सांगितलं होतं तशा पद्धतीने चतुर्विध पुरुषार्थ देणाऱ्या देवता आहेत, म्हणून सगळ्या 4-4 हातांच्या वर्णन केल्या. तसं मा शक्ती इथं आपल्याला पाहायला मिळते. वर भगवान बसलेले आहेत, तिच्याजवळ त्यांच्याजवळ जी शक्ती आहे तिचं या द्वारावरचं नाव आश्रया शक्ती. हे सगळे नावं समजून घ्या, वेगवेगळे द्वार नाही आहे. पहिल्या दिवशी मांजारी म्हणजे मला संसारात अडकवणारी, नंतर संसारात सुख मिळत नाही हे कळल्यानंतर संसारातून बाहेर पडणारी जी शुद्ध होते तिचं नाव विरजा. आता शुद्ध झाली काय करायचं? नुसतंच नाही बसून राहायचं, तिला आता लक्षात येतं एका मोरयाशिवाय मला दुसऱ्या कोणाचाही आश्रय नाही, अशी जी अवस्था तिला म्हणतात आश्रया. मग आता मला मोरयाशिवाय दुसरा कोणी सुख देऊ शकत नाही, या ठाम वृत्तीवर जेव्हा साधक येतो तेव्हा त्याची कामना पूर्ण होते. म्हणून 3रं दाव कामद्वार. आणि मग 3रं द्वार आपण पूर्ण केल्यानंतर पुन्हा वापस आल्यानंतर 4थ्या द्वाराकरता निघायचं असतं. 4थं द्वार हे उत्तरद्वार असतं. पण त्याच्या आधी महत्त्वाची गोष्ट, जेव्हा आपण पश्चिमद्वाराकडे जाऊ तेव्हा पश्चिमद्वारावर एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. रस्त्यामध्ये आपल्याला पांडवेश्वर नावाचं क्षेत्र पाहायला मिळतं. तिथं 4च मंदिरं आहेत. तुम्हाला कहू पांडव तर 5 होते, त्याचं उत्तर आहे त्या काळात काहीतरी अर्जुनाचं आणि बाकीच्यांचं थोडंसं विचारमंथनात फरक पडला आणि म्हणून अर्जुन थोडासा दूर गेला. तो दूर गेलेल्या अर्जुनाने यमलार्जुन नावाचं स्थान आहे तिथं स्वतःचं शिवलिंग स्थापन केलं. आणि या 4घांनी स्थापन केलेले शिवलिंग मात्र तिथं पाहायला मिळतात. पांडवेश्वरला भीमानी स्थापन केलेले शिवलिंग, आकार पट्टं ना, त्याचा आकार पहा, दोन्ही बाजूने आपल्या हाताचा विळखा बसणार नाही एवढं भव्य दिव्य शिवलिंग आपल्याला पाहायला मिळतं पांडवेश्वरचं. या स्थानाचं महत्त्व असं आहे की या पांडवेश्वरला गणेश गया नावाचं विधान केलं जातं. जसं सगळे वैष्णव भक्त गया क्षेत्रावर जाऊन विष्णुपदावर पिंड अर्पण करतात आणि मातापित्यांच्या उद्धाराकरता चिंतन करतात, त्यासाठी पूजन करतात, तसं इथं गया गणेशाचं पूजन केलं जातं. आपल्याला पुढे गया गणेश दिसतील ज्याच्यामध्ये गणेशाचं स्थान आहे. गया हे स्थान इथे गणेश गयेचं म्हणून स्थान, त्यांना गणेश गया केल्या तर गया गणेश म्हटलं जातं. गणेशाची गया वैशिष्ट्यपूर्ण कशी? त्याचं उत्तर आहे, आपण जर गया तीर्थाला गेलात त्याचं पूर्ण आदर बाळगून, कोणाचाही अधिक्षेप नाही, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, गया क्षेत्रावर आपण गेलात तर तिथे एकच विष्णुपद पाहायला मिळतं. आपल्या मोरगाव क्षेत्रात 18 पाऊलं आहेत नाही का. म्हणून माता मातामही पितामही प्रपितामही, वडील आजोबा पणजोबा, आईची आई आईचे वडील आईची आई आईची आजी आईची पणजी, आईचे वडील आईचे आजोबा आईचे पणजोबा इत्यादी सगळे आपले नातेवाईक. आणि मग उरलेले जे कोणी गेलेले असतील आपले नातेवाईक, त्या सगळ्यांच्या नावाने गणेश गया करण्याची पद्धत इथे होऊ शकते. अशा पद्धतीने जो गणेश गया करतो त्याची इथं पिंड दिलेले पितर तर मुक्त होतातच, पण पूर्वीचे 7 पितर उद्धरून जातात. असं गणेश गयेचा अद्वितीय विधान, ते करण्याचा गणेश गयेचा भाग तिथे आपल्याला पाहायला मिळतो पांडवेश्वरला. तिथे हे 18 पद आपल्याला पाहायला मिळतात. त्यावर वेगवेगळी पिंडदानाची पद्धत, क्षेत्रामधले आपल्याला एक क्षेत्रोपाध्याय आहेत ते सगळे गुरुजी आपल्याला याबद्दल अधिक माहिती निश्चितपणे तिथे गेल्यानंतर देऊ शकतात. या गणेश गयेचं पूजन करावं म्हणजे गया गणेश पूजन करावं, आयुष्यामध्ये प्रार्थना करावी. केव्हा तरी जेव्हा वेळ येईल, दुर्दैवाने लवकरात लवकर येऊ नये, कारण मातापित्यांच्या गेल्यानंतर करायची गोष्ट आहे, पण आपल्या मातापित्यांच्या
त्यालाच पुत्र म्हणतात. जो पुंनाम नरका त्राता सपुत्र इति उच्चते. पित्याच्या आणि मातापित्यांच्या आधीच्या सगळ्या पूर्वजांच्या उद्धाराकरता जो कार्य करतो त्याला पुत्र म्हणतात. बाप गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी सातबारा आपल्या नावाने करणे याला पुत्र म्हणत नाहीत. त्या सगळ्यांच्या श्राद्धाचा विचार इथं आपल्यासमोर सांगितला. गणेश गयेचं हे स्थान, त्याचं चिंतन करावं. गणेशाचं येता येता दर्शन शक्य असेल तर घ्यावं. आणि मग उत्तरद्वाराचा विषय आपल्यासमोर सांगितला. उत्तरद्वारातलं पहिलं स्थान येतं योगिनींचं स्थान. 64 प्रकारच्या योगिनी सांगितल्या आहेत. 64 प्रकारचे वेगवेगळे योग सांगितले. 64 प्रकारचे भगवंतापर्यंत पोहोचण्याचे मार्ग सांगितले. कारण 64 प्रकारच्या बुद्धी असतात. 64 कोट्याख्य 64 प्रकारच्या बुद्धी. त्या सगळ्या बुद्धींनी आपण भगवंताशी जुळतो. योग शब्दाचा अर्थ आहे जुळणे. त्या बुद्धींनी आपण भगवंतापर्यंत जुळू शकतो म्हणून तिलाच योगिनी म्हणतात. ती भगवंताशी म्हणजे थेट महाब्रह्माशी जुळवते म्हणून तिला महायोगिनी म्हणतात. त्या 64 योगिनींचं प्रतीक रूपामध्ये योगिनी आणि महायोगिनी स्थापन असतात. त्यांच्या हातामध्ये पूजा पात्र आपल्याला पाहायला मिळतं. भगवंताच्या पूजेचं सगळे द्रव्य घेऊन त्या योगिनी उभ्या असतात आणि भगवंताच्या सेवेकरता तिथं सतत तयार असतात. त्या योगिनींचं पूजन करावं. कारण आता आपल्याला मोक्षद्वाराच्या दिशेने निघायचं आहे आणि मोक्ष योगाशिवाय दुसऱ्या कशानेही मिळत नाही. म्हणून पहिल्यांदा योगिनीचं पूजन करावं. त्यानंतर भगवान भीमेश्वर लागतात. भीम नावाचा एक राक्षस होऊन गेला. त्या भीम नावाच्या राक्षसाच्या विनाशाकरता भगवान शंकरांनी इथं चिंतन केलं. इथं भीम शब्दाचा अर्थ कुठला तरी पुराणात झालेला एक राक्षस नाही. भीम शब्दाचा अर्थ आहे सगळ्यात भयानक. भीम शब्दाचा अर्थच भयानक आहे. सगळ्यात भयानक राक्षस कोणता? त्याचं उत्तर आहे जीवदशा देणारा आपला अहंकार. हाच सगळ्यात मोठा राक्षस. म्हणून सगळ्यात मोठा भीम कोण? अहंकार. तो कोणाच्या कृपेने जातो? त्याचं उत्तर आहे भगवान शंकर. कारण शंकर शब्दाचा अर्थच आहे शम म्हणजे कल्याण, कारयती सहा शंकरहा. जे माणसाचं कल्याण करतात त्यांना शंकर असं म्हणतात. आणि क्षेत्र कोणतंही असो, तत्वज्ञान कोणतंही असो, संप्रदाय कोणताही असो, सगळ्यांनी एकमुखाने सांगितलं की शेवटी भगवान शंकर भेटतात. का भेटतात? कारण ते तारक मंत्र देत असतात. म्हणून इथं भीमेश्वर भेटतात. ते भीम असणाऱ्या अहंकाराचा नाश करतात. योग मार्गावर जेव्हा आपण जातो तेव्हा योग मार्गाने हा अहंकार नष्ट होतो आणि भगवान शंकरांची कृपा झाली की मग पुढे जी मिळते तिला मुक्ती असं म्हणतात. म्हणून चौथं मुक्तीचं द्वार असतं. त्याला मोक्षद्वार म्हटलं, मुक्तिद्वार म्हटलं. मुक्ती शब्दाचा अर्थ एकदम घाबरून जाऊ नका. तिथं गेली की मुक्ती भेटते म्हटलं की लोक थांबतात. नाही उगीच संपलं बिंपलं म्हणजे? त्याचं उत्तर आहे नाही. मुक्तीचा संबंध शरीर संपण्याशी नाही. वारंवार शास्त्रांनी आपल्याला सांगितलं, कायम लक्षात ठेवा, आपण जन्माला येताना 2 गोष्टी सोबत घेऊन आलो आहे. पहिली गोष्ट आहे श्वास, दुसरी गोष्ट आहे इच्छा. श्वासासह जन्माला आलो, इच्छेसह जन्माला आलो. आता 2 गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर वाक्याचा सरळ अर्थ आहे की नाही, काहीतरी एक आधी संपेल. 2 पिशव्या घेऊन समजा निघाल्या, प्रत्येक पिशवीतलं कोणालाही वाटत सुटले, कुठली तरी एक पिशवी आधी संपेल की नाही. याचा अर्थ एक तर श्वास आधी संपतील किंवा इच्छा आधी संपतील. काय आधी संपावं? त्याचं उत्तर आहे श्वास जर आधी संपले आणि इच्छा जर शिल्लक राहिल्या तर पुन्हा यावं लागतं. त्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम असं म्हणतात. मग दुसरा हिशोब सांगितला, इच्छा संपल्या श्वास चालत राहतात यालाच मुक्ती म्हणतात. श्वास संपायच्या आतमध्ये इच्छा संपून गेल्या पाहिजे. कशा संपतील? योगिनीच्या द्वारे भीमेश्वरापर्यंत पोचलं तर संपतील. मग भीमेश्वरापाशी पोचलं की पुढची जी अवस्था मिळते तिला मुक्ती म्हणतात. म्हणून तिथे भगवान सूर्य असतात, कारण ज्ञानाचा सूर्य प्रगटतो. तिथे वराह असतात सांगितलं, देवी मही असते सांगितलं. आणि मग असं सगळी द्वारयात्रा केल्यानंतर हे सगळं दिव्य वैभव ज्यांच्या कृपेने आपल्याला कळलं त्यांना धन्यवाद देण्याकरता यावं. त्या स्थानाचं नाव आहे जडभरतांचं स्थान.
भगवान गणेशांचे हे अत्यंत दिव्य उपासक भगवंताच्या दर्शनाकरता येऊन पोचले. जे स्थान आपल्याला पाहायला मिळते पंचलिंगेश्वर त्याला म्हटलं जातं. त्या पंचलिंगे 5 लिंग आहेत तिथं. या अर्थाने त्या पंचलिंगेश्वराच्या तिथे येऊन ते भगवान जडभरत बसले. हे जडभरतांचं स्थान आहे. उत्तर दिशेला आपल्याला पाहायला मिळतं योगिनीच्यापासून थोडं जवळ असलेलं तिथे आपल्याला हे स्थान पाहायला मिळेल. इथे भगवान जडभरत कित्येक दिवस बसून राहिले. इतके दिवस बसले 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 की शेवटी मोरया कंटाळले. याला म्हणतात भक्तीचं रहस्य. मोरयाला वाटलं अरे केव्हापासून आलाय तिथंच बसलाय. शेवटी मोरयाच उठले मोरगावातून आणि तिथं जाऊन त्या जडभरतांना भेटले आणि त्यांना विनंती केली येत का नाही. जडभरत म्हणतात आता काय करायचं येऊन तुझ्यासाठी यायचं. तू येऊन इथंच पोचला मग आरामशीर इथंच बसून राहतो. त्यांनी सांगितलं आतमध्ये का आला नाही. जडभरत म्हणतात तिथं बसल्यानंतर इथून मला तुझं सगळं ते वैभव दिसतंय. जे वैभव आत्तापर्यंत आपण सगळं पाहिलं ज्या सगळ्या परिवार देवता पाहिल्या अर्थात प्रतीक रूपात या प्रत्येकाच्या जागी त्याचे त्याचे सगळे अवस्था आहेत. म्हणजे जिकडं धर्मद्वार आहे भगवान विष्णूंचं स्थान विष्णूंशी संबंधित सगळे क्षेत्र पूर्वद्वारावर आहेत. विष्णूंशी संबंधित सगळ्या नद्या पूर्वद्वारावर आहेत. विष्णूंचे जेवढे अवतार झाले विष्णूंचे जेवढे भक्त झाले त्या सगळ्यांनी मांडलेले क्षेत्र पूर्वद्वाराला. तसं भगवान शंकरांचं दक्षिणद्वाराला पश्चिमद्वाराला जगदंबेचे सगळे क्षेत्र उत्तरद्वाराला सूर्याचे सगळे क्षेत्र योग्यांचे सगळे क्षेत्र असे सगळे क्षेत्र तिथं बसून जडभरत पाहतायत. जडभरत म्हणतायत मी तुझं दिव्य वैभव पाहतोय आनंद वाटतोय इथंच बसून पाहतो. मोरया भगवंता प्रसन्न झाले आणि प्रसन्न झालेल्या मोरयानी आशीर्वाद काय द्यावा. आजपासून माझ्या क्षेत्राला माझ्या नावाने नाही ओळखल्या जाणार तुझ्या नावाने ओळखल्या जाईल. म्हणून सुरुवातीला आपण वर्णन करताना सांगितलं होतं निजे भूस्वानंदे जडभरत भूम्याम परतरे. त्या जडभरतांची ही भूमी त्यांच्या कृपेने आपल्याला हे सगळं दिव्य वैभव प्राप्त झालं. त्यांना वंदन करावं या दिव्य विभवाचं चिंतन करत राहावं आणि शांतपणे मोरयाला वंदन करावं. गणेशाय नमो गणेशाय नमो गणेशाय नमः. जय गजानन.